नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपणाला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रकरण 6 जीवाशिवा. काल रात्री उशिराच शिवाजीराजांची पालखी पन्हाळगडावरून येऊन पोचली होती. तेव्हा महादरवाजात तोफा कडाडल्या, राजांचे जंगी स्वागत झाले. त्या गर्दीमध्ये समोरच्याच बाजूला शंभूराजे उभे होते. शिवाजीराजांनी त्यांना आपल्या मिठीत घेतले. त्यांच्या पाठीवरून मायेने फिरणारा राजांचा हात थरथरला, ऊर भरून आला. खरे तर खूप खूप बोलायचे होते. मध्ये अनेक कडू गोड घटनांचे दुष्टचक्र येऊन गेले होते. मने मोकळे होणे आवश्यक होते. मात्र दूरच्या प्रवासाने थोरले महाराज खूप शिनले होते. शिवाय साऱ्याच गोष्टी मोकळेपणाने गर्दीसमोर बोलणे शक्य नव्हते. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायचे ठरले. शंभूराजांना पन्हाळ्यावर पोचून 1 महिना पार पडला होता, परंतु ते फारसे बाहेर जात नसत. त्यांच्यासारखा बाणेदार युवराज मोगलांना जाऊन मिळावा या कल्पनेने सामान्य रयतेची मने खूप दुखावली होती. ते कधी सहज घोडा घेऊन रपेटीसाठी बाहेर पडले तरी लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत राहायचे. त्यामुळेच महालात बसून राहणेच युवराजांना बरे वाटायचे. काल रात्रीपर्यंत शंभूराजांच्या मस्तकामध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. अनेक दिवस ते तळमळत होते. एक वेळ बत्ती दिलेल्या अजस्त्र पेटत्या तोफेला सामोरे जाणे कमी धोक्याचे वाटले असते, परंतु स्वराज्यद्रोहासारखा भयंकर गुन्हा करून आपल्या पित्यापुढे कोणत्या तोंडाने जायचे. मात्र काल रात्रीची शिवरायांची ती आल्हाददायक मिठी शंभूराजांना खूप आश्वासक वाटली होती. पहाटे संभाजीराजांनी आपल्या अंगावरची दुलई बाजूला केली. गवाक्षाची दारे उघडली तेव्हा अंगावर थंडगार झुळूक घेऊन पहाट वारा आत येत होता. रात्र सरत चाललेली मेंदूच्या गाभाऱ्यात मंगल्याच्या घंटा वाजत होत्या आणि युवराजांची पावले गतकाळाकडे वळत होती. 13 वर्षापूर्वी आग्रा शहरातले ते वादळी दिवस आठवत होते. मात्र मराठी साम्राज्याचे नरसिंह शिवराय अत्यंत जीव घेण्या पेचात अडकून पडले होते. तेव्हा शंभूराजांची उंमर अवघी 9 वर्षांची होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे बाळसे हटले नव्हते, तरीही आपल्या कमरदाबामध्ये एवढीशी तलवार सांभाळत ते दिल्लीच्या शहनशाहच्या दरबारात मौजूद होते. शिवरायांसाठी आग्र्याचा तो पातशाही दरबार म्हणजे एक घोर अपमान यात्रा ठरली होती. मराठ्यांच्या छत्रपतीला सामान्य 5000 मनसबदारांच्या दावणीला बांधले होते. त्या उपमर्दामुळे शिवाजीराजे भयंकर संतापले. त्यांनी भर दरबारामध्ये निषेधाचे फुटकार ओकले. मात्र उच्चासनावर बसलेला पातशाह शांतपणे जपमाळेतील मणी मोजत होता. कमालीचा थंड रक्ताचा औरंगजेब काही घडलेच नाही अशा आरती शिवरायांकडे दुर्लक्ष करत होता. एकदाचा तो दरबार संपला. संतापाने थरथर कापत शिवाजीराजे आणि त्यांच्यासोबत रामसिंग जयपूर महालाकडे परतले. भर दरबारात दिल्या गेलेल्या अपमानाच्या डागण्यांनी अजूनही शिवरायांचे शरीर पोळून निघत होते. श्वास कोंडत होता. त्यांच्या खवळलेल्या देहाकडे आपल्या इवलाशा डोळ्यांनी शंभूराजे पाहत राहिले होते. दरबारातल्या शिवाजीराजांनी दंग्याची पुरेशी नोंद औरंगजेबाच्या कारभाऱ्यांनी घेतली होती. हा मानी मराठा एवढ्यावरच थांबणार नाही, अजून काहीतरी अचाट अकल्पित पाऊल उचलेल याची दरबाराला कल्पना आलेली होती. त्यामुळे शिवाजी आणि संभाजी जयपूर महालामध्ये जाऊन पोहोचले. मात्र त्यांच्या पाठोपाठ तिथे घोडदळाची पथके आणि सांडणीस्वरांची दलेही धावली.
मालाला वेढा पडला. शिवराय गवाक्षातून नजर फेकत होते तेव्हा मालाच्या सभोवती जणू शस्त्रास्त्रांचं रान उगवले होते. ती वेळच अशी आणीबाणीची होती. महाराष्ट्राची भूमी आग्र्यापासून शेकडो कोस दूर, आजूबाजूला ना कोणी मायेचे ना ममतेचे. औरंगजेबासारख्या उलट्या काळजाच्या दैत्य छताडावर पाय रोवून उभा राहिलेला. क्षणभर राजांना अंगातून बळ गेल्यासारखे वाटले. संपले सारे. पहाऱ्यावरची मशाली भेसूर दिसत होत्या. शत्रूचे स्वार शिपाई मालाला वेढा देऊन वेताळाच्या छबिनासारखे कडे करून उभे राहिलेले. थोरल्या महाराजांना एक जोर कसा हुंदका फुटला तेव्हा त्यांच्या गोऱ्या पान निमुळत्या बोटातूनही अश्रू खाली टपटपत होते. इतक्यात एक इवलाचा हात त्यांच्या लांब सडक केसावरून फिरू लागला. त्या स्निग्ध मायाळू कनवाळू हातांच्या स्पर्शाने राजांच्या शरीरावर काटा शहारला. समोर त्यांचे 9 वर्षांचे निरागा शिवराज शंभूराजे उभे होते. राजाने त्यांना मिठी मारली. पश्चातापाने पोळलेले शिवाजीराजे बोलले, काळीच फाटतरे लेकरा, ह्या दुर्दैवी चक्रव्यूहातून माय देशाची वाट कशी सापडायची तुला मला? बाळाराजे काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त राजांचे मुख आपल्या पोटाजवळ बाहुलीसारखे कवटाळले. त्यांना थोपटले, ओंजारले, गोंजारले. त्याही स्थितीमध्ये महाराजांना हसू फुटले. त्यांनी त्यांना विचारले, वा वा, अगदी करत्या पुरुषासारखाच वागायला लागलास की रे? हे सारं कुठं शिकलास रे पोरा? जिजाऊ आजी साहेबांकडे, दुसरं कुठं? प्राण गेला तरी जिथे आपला घोर अपमान झाला त्या औरंगजेबाच्या दरबाराचे तोंड पुन्हा पाहायचे नाही असा निश्चय महाराजांनी केला होता. मात्र अशी अहंकाराची भाषा आणि एखाद्याचा हा असा ताटा औरंगजेब कदापिही सहन करणार नाही. त्याच्या समाधानासाठी तरी काहीतरी करायला हवे असा आग्रह धरत रामसिंग महाराजांकडे बसून राहिला. विचारांती त्या दोघांनी मिळून एक तोडगा काढला. शिवाजीराजांनी आपण आजारी असल्याचे कारण पुढे करायचे. त्यांच्या बदली छोट्या संभाजीराजांनी मात्र औरंगजेबाच्या दरबारात रोज हजेरी लावायची. पहिल्या दिवशी जेव्हा दरबाराकडे युवराज निघाले तेव्हा त्यांचा जामानिमा स्वतः शिवाजीराजे नीट करत होते. शेवटी त्यांच्या तांबूस गोऱ्यापान कपाळावर राजाने केशरी गंध लावले. त्यांच्या बाळसेदार चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा त्यांना भरून आले. शंभूच्या गालावरून पाठीवरून त्यांचा मायेचा हात फिरला. शंभूराजे हसले. आपल्या इवल्याशा हातात महाराजांचा हात घट्ट पकडून तो दाबण्याचा प्रयत्न करीत ते बोलले, आबासाहेब, आपण असे कष्टे होऊ नका. जिथे जिथे तुम्ही गैरहजर राहाल ती जागा भरायचा प्रयत्न हा शंभू जरूर करेल. प्रातकाळीच थोरल्या महाराजांचा निरोप आला. त्यांनी संभाजीराजांना सकाळीच गडावरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये बोलावले होते. त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने महापूजेचा संकल्प सोडला होता. पूजा कर्म आटोपायला बराच वेळ झाला. शेवटी ते दोघं पितापुत्र दुपारीच एकांतामध्ये भेटू शकले. खाजीकडील त्या महालात अन्य कोणीही नव्हते. मध्ये बऱ्याच वादळवाटा उठल्या होत्या, विरूनही गेल्या होत्या. दोघेही पितापुत्र एकमेकांच्या प्रसन्न मुद्रांकडे अप्रूपाने पाहत होते. थोरले महाराज हसत बोलले, शंभूराजे, जरी आपण मोगलांना सोडलं तरी स्वराज्यात परताल की नाही या शंकेनं आम्हाला बेचैन करून सोडलं होतं. वाटलं इथं परतण्यास कचराल किंवा लाजाल, कदाचित दुसरीकडे निघून जाल. शंभूराजांनी औंढा गिळला. त्यांच्या डोळ्यांच्या दाट पापण्या लवलवल्या. ते काहीसे कष्टी होऊन बोलले, आबासाहेब, खूप दुनिया देखली. अंधाराची वाट चालताना ठेचकाळलो, पण पुन्हा स्वतःच्याच हातानं फाटकं काळीच सांधवलं. म्हटलं, पुन्हा सूर्यदेवाकडे चालत जायचं तर घाबरायचं कशाला? शंभू सांगतो काय? प्रथम आपण कवी आहात आणि नंतर युवराज, शिवाजीराजे कळवळ्याने बोलले. संभाजीराजांना शिवराय आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होते. अचानक त्यांच्या डोळ्यातून गालावर मोती ओघळले. औंढा गिळत ते दुःखी स्वरात बोलले, तर शंभूराजे, आपण एकट्यानेच माघारी आलात? माफ करा आबासाहेब, शिवरायांच्या विचारणीने शंभूराजांच्या काळजाचा टवका उडाला होता. दोघेही पितापुत्र कमालीचे दुःखी झाले होते. शंभूराजे बोलले, आबासाहेब, आमच्या सोबत निघा असा दुर्गाला आणि रानवाक्कांना आम्ही खूप आग्रह केला होता. जीव तोडून मिनत्या केल्या, पण त्यांनी ऐकलं नाही. नाही शंभू बाळा, त्या पोरींचंच खरं. त्या माघारी आणण्याच्या फंदात आपण स्वतः तिथे कायमचे अडकून पडला असता. अहो शंभू बाळ, आज ना उद्या आई भावानी ताकद देईल तुमच्या हातांना. तेव्हा मात्र आपल्या बळकट हातांनी दोघींनाही सोडवून आणा म्हणजे झालं. आता होनहार पुत्राकडे नजर टाकत शिवराय बोलले, शंभूराजे, तुम्हास कर्नाटकाच्या मोहिमेस न नेऊन आम्ही तुमच्यावर घोर अन्याय केला. अशीच आपली भावना असेल, होय ना? शंभूराजे अडखळले, पण न राहून बोलले, का असू नाही आबासाहेब, आमचे अवघं 9 वर्षाचं वय असताना आपण आम्हाला दूर लोटलं. पुरंदरच्या करारानुसार मिर्झा राजा जयसिंगकडे ओलीस ठेवलं. 10व्या वर्षी औरंगजेबाच्या आग्रा दरबारात हिंदवी स्वराज्याचा प्रतिनिधी म्हणून आम्ही हजेरी लावत होतो. पुन्हा एकदा 11-12व्या वर्षी मोगलांचा मनसबदार म्हणून आपण आम्हाला शहजादा मुझ्झमकडे धाडलं.
साऱ्या गोष्टी स्मरणात आहेत शंभूराजे आमच्या, शिवराय बोलले. अजून थोडी आठवण करून देतो आबासाहेब. आम्ही मोजमकडे असताना आमच्यावर आपण कोणती जोखीम सोपवली होती? शिवाजीराजांनी प्रश्नार्थक नजरेने शंभूराजांकडे पाहिलं. युवराज पुढे सांगू लागले. औरंगजेबाचा शहजाद्याला त्या हुशार मोअज्जमला आम्ही फोडावं, त्याच्या बापाविरुद्ध त्याला बगावत करण्यासाठी भाग पाडावं, ही कामगिरी तेव्हा आपण मला सांगितली होती. त्या आठवणीने शिवराय खुदकन हसले. शिवाजीराजांच्या त्या आनंददायी मनस्थितीतच शंभूराजांनी पुढचा खडा टाकला. का आबासाहेब, प्रयत्न करून नाही का यश येईना त्या कामगिरीत? पण अवघ्या 11व्या-12व्या वर्षात ज्या युवराजावर औरंगजेबाच्या शहजाद्याला फोडण्याची आपण जोखीम सोपवली होती, तोच तुमचा पुत्र वयाच्या 20मध्ये आपल्या पित्याचं बोट धरून मोहिमेवर येण्यात नालायक कसा ठरला हो? शिवरायांची मुद्रा कष्टी झाली. ते बोलले, शंभू, कर्नाटकाच्या मोहिमेवेळेचा प्रसंग हा आमच्या जीवनातला कटू अध्याय होता. आपण जेव्हा छत्रपती व्हाल तेव्हाच आमचं खरं दुःख कळेल तुम्हाला. काही वेळा राज्याचं, समाजाचं हित लक्षात घेऊन आपल्या प्रिय व्यक्तीवर हेतूचा अन्याय करावा लागतो. पण तेवढा आमचा अधिकार नव्हता का शंभूबाळ आपल्यावर? निदान रायगडावर तरी आम्हाला सुखानं राहून द्यायचं. रायगड हे नाव कानावर पडताच शिवाजीराजे स्तब्ध झाले. एक खोल सुस्कारा सोडत बोलले, शंभूराजे, पहिल्यासारखा रायगड आता राहिलेला नव्हता. सामान्यांच्या भुका अगदी जुजबी असतात, करत्या स्त्री पुरुषांची तृष्णा मात्र खूप मोठी असते. त्यातल्या त्यात राजतृष्णेसारखी जहरी तहान दुसरी नाही. राजतृष्णा शमवण्यासाठी प्रसंगी लेकरेही बापाचा गळा घोटतात, माता वैरिणी होतात. अलीकडे रायगडावर अशा राज्यतृष्णेला खूप जिभा फुटू लागल्या आहेत. त्यांचा सारासार विचार करूनच आम्ही तुम्हाला तिथे न ठेवू देण्याचा निर्णय घेतला होता. दिलेरखानाच्या विळख्यातून शंभूराजे सुटल्याचा राजांना खूप आनंद होता. ते म्हणाले, पण आपण माघारी आलात आणि आम्हाला धन्य वाटले. अवघ्या राज्याला सूर्यग्रहणाने ग्रासले होते. आपल्या स्वराज्याची वेळ बरी, नाहीतर तुम्हाला दगाफटका करायचा औरंगजेबाचा पक्का इरादा होता. शंभूराजे, आपण स्वराज्यात माघारी आल्याची बातमी आम्हाला जालन्यात वाटेवरच समजली. तेव्हा आनंदाच्या त्या कैफामध्ये आम्ही सलग 4 दिवसात जालनाची मोहीम फत्ते केली. तिथल्या अगणित लुटीनं हत्तीने उंट अक्षरशः चरचरा वाकून गेले. पण काय झाले आबासाहेब? केवळ परमेश्वरी कृपा म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भेटलो आहोत. काहीशा खिन्न धास्तावलेल्या सुरामध्ये शिवाजीराजे बोलले. का? वाटेत पुन्हा आपली तब्येत बिघडली होती की काय? शंभूराजांनी काळजीने विचारले. शंभूबाळ, तब्येतीचं सोडाच, आम्ही जगून वाचून माघार आलो हे काय कमी झालं? जेव्हा लुटीने चरचर वाकलेली जनावरं घेऊन आम्ही जालन्यातून सैन्यासह माघारा वळलो होतो, संगमनेर मार्गे रायगडकडे परतत होतो, तेव्हा संगमनेरच्या घाटाजवळ ऐन अरण्यात रणमस्त खान या मोगलाच्या सरदाराने 20,000 फौजेनेसी औरंगाबादहून येऊन आमची वाट रोखली. आम्हाला चारी बाजूंनी वेढा देऊन अक्षरशः खिंडीतच गाठलं होतं. रायगडचा राजदंड आम्ही तेथे गमावून बसलो असतो, पण ऐनवेळी मदतीला धावले ते तिथले दाट अरण्य आणि आमचे बहिर्जी नाईक. ते जंगल इतकं किर्र की 3 दिवसामध्ये त्या घनदाट झाडीत आमच्यापर्यंत सूर्याची किरण सुद्धा पोहोचू शकली नव्हती. शेवटी बहिर्जी बरोबर मधले दऱ्या डोंगर पार करत एकीकडे जुन्नरच्या मोगली ठाण्याला बगल देत आम्ही माळशेज घाटाने कसे बसे बाहेर पडलो. तो प्रसंग ऐकताना शंभूराजे अक्षरशः अवाक झाले होते. थोरले महाराज पुढे बोलले, अंगामध्ये कितीही पराक्रम असून काय उपयोग? दुर्दैवाने आम्ही जर मुघलांच्या हाती गवसलो असतो तर आमची आबृती काय राहिली असती? शंभूबाळ, मनुष्य मात्र कितीही पराक्रमी असो, मानवी प्रयत्नांना देवांची साथ हवी हेच खरं. थोरले महाराज खूप प्रसन्न चित्त दिसत होते. ते बोलले, आपली पुनर्भेट ही जगदंबेचीच कृपा म्हणायची. पण एक ध्यानात ठेवा, माया ममतेच्या लोभामध्ये न अडकता राजाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. आज एक पिता म्हणून आम्ही तुम्हाला पोटाशी धरत आहोत असा अर्थ नका काढू शंभूराजे. शंभूराजांनी चमकून राजांकडे पाहिलं. तेव्हा शिवराय प्रसन्न चित्ताने बोलले, आम्ही कर्नाटकाकडे असताना गरीब कास्तकारांच्या साऱ्यात सूट द्यायचा जो निर्णय आपण घेतलात त्याची आम्ही चौकशी केली आणि वृद्ध राजाने आपल्या जवान युवराजाला नव्हे तर प्रजाहितदक्ष वारसदाराला शुभाशीर्वाद द्यायचं नक्की केलं. शंभूराजे शिवरायांकडे काहीसे अचंबित नजरेने पाहू लागले. तेव्हा त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शिवाजीराजे बोलले, आतापर्यंत औरंगजेब काबूल, कंदाहार अशा वेगवेगळ्या मोहिमांमध्ये अडकून पडला होता. परंतु शंभू गुप्तहेरांकडून मिळालेल्या बातम्या खूप चिंताजनक आहेत. 1-2 वर्षात औरंगजेब मोठी फौज घेऊन दक्षिणेत उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठीच त्याने बुऱ्हाणपूर, गुजरात आणि तिकडे माळव्यातही 1.5-2 लाखांच्या ताज्या फौजेची उभारणी केली आहे.
शंभूराजे थोरले महाराजांकडे पाहत दिलखुलास हसले. त्यांच्याकडे अभिमानाने नजर फेकत बोलले, आबासाहेब आता बोध झाला. गेल्या काही वर्षापासून आपण फिरंग्याकडून दारुगोळा जास्ती का खरेदी करता आहात ते? पोरा, माझा खरा बारूदखाना तूच आहेस. एक मिर्झा राजा जयसिंग आणि दुसरा दिलेर खान हे दोनच सरदार त्या औरंगजेबाने महाराष्ट्रावर पाठवले होते. तेव्हा त्या दोघांनी आम्हाला दे माय धरणी ठाय करून पुरंदराच्या नामुष्कीच्या करारावर सह्या करायला लावत होते. आमच्या पाठीला धाकचा बर्जा लावून आम्हाला जुलमान आग्र्याला जाणंही भाग पाडलं होतं त्या दुष्टांनी. आणि आज तर उभ्या स्वराज्यावर दस्तूरखुद औरंगजेब चालून यायची भीती निर्माण झाली आहे. आज जगातल्या फक्त 2-3 बलाढ्य सम्राटांमधला औरंगजेब एक आहे हे विसरून चालणार नाही. त्याच्याशी दख्खनच्या पठारावर मुकाबला फक्त आमचा छावा करू शकतो हे सांगायला कोणा भडभुंजा ज्योतिषाची आम्हाला गरज नाही. लेकरा, लढ. त्या कळी काळाशी प्राणपणाने लढ. इथल्या रानावनाला, पशुपाखरांना, गरीब लेकरांना मुक्ती दे. शंभूराजे झटकन खाली वाकले. थोरल्या राजांचे पाय कृतज्ञतेने धरत ते बोलले, आबासाहेब, आपल्या आशीर्वादाने आम्ही इकडचा पर्वतही तिकडे करू. शिवाजीराजे मंदसे हसत बोलले, बेटा, झुंजणे झगडणे मनुष्याच्या हाती असते, पण नियतीच्या उलट्या सुलट्या चाली आणि भाग्यरेखांची वक्रवळणं काही मनुष्याच्या मुठीत नसतात. उद्या कदाचित औरंग्याविरुद्ध तुझा त्या महासंग्रामात आम्ही असू किंवा नसू, मात्र आमचे आशीर्वाद आणि आमची पुण्याई तुझी जरूर पाठराखण करेल. जवळपास 3 वर्षांच्या अंतराने राजांना आपला ज्येष्ठ पुत्र भेटत होता. पाण्याच्या पृष्ठभागावर काठी मारली म्हणून पाणी काही तुटत नाही, तसाच मायालोभ आणि जिव्हाळा काही सुटत नाही. अनुभवाने आणि अभ्यासाने दोघेही या मतास पोचले होते की ह्या पुत्राला असा असामान्य पिता दुसरा कोणी मिळू शकत नाही. तसेच ह्या भाग्यवान पित्याला असा होणहार पुत्र भेटणे केवळ अशक्य. त्यामुळेच त्या दोघातल्या चर्चेला, संवादाला एक वेगळीच उंची लाभायची. किती बोलून किती नको असे त्या जीवाशिवांना होऊन जायचे. सकाळीच पिता पुत्रांच्या पालख्या गडावर फिरायला बाहेर पडत, कधी भवानीच्या मंदिरात थांबायचे तर कधी फडावर जाऊन राज्य व्यवहार पाहायचे. सायंकाळच्या झुळझुळत्या वाऱ्यात मात्र यांना त्या तटबंदीवरून पालख्यांचा प्रवास ठरलेलाच असायचा. उत्तर दिशेच्या तटाखाली दूरवर वारणा नदीचे औरत चौरस खोरे पसरलेले होते. तिथला हिरवा साज डोळ्यांना भुरळ घालायचा. तर कधी दक्षिणेच्या तटाने दूरवरचे पंचगंगेचे पात्र आणि जवळपासचा भोगावतीचाही मुलूक दिसायचा. आज तिन्ही सांजेच्या पालख्या 3 दरवाजाजवळ येऊन थांबल्या होत्या. पिता पुत्र त्या भव्य दरवाजावरच्या सज्जात बसून मावळतीच्या मुलकाकडे नजर टाकत होते. तिकडे दूर गजापूर आणि विशाळगडाकडची राने होती. देवापुढे भक्ताने पूर्णतः शरण जावे, त्याच्या नामसंकीर्तनात तल्लीन व्हावे, तसे शंभूराजे अलीकडे शिवभक्त झाले होते. आपसातल्या गैरसमजाच्या मेणाच्या भिंती कधीच वितळून गेल्या होत्या. हातातोंडाशी आलेल्या आपल्या करारी पुत्राला जाणकार पिता आपल्या प्रेमाची उब देत देत कर्तव्याच्या गोष्टी शिकवत होता. शिवराय बोलले, आपण आणि छोटे बाळ राजाराम दोघेही सख्खे भाऊ. भाऊबंदकीचा मराठी धर्म सोडा आणि गुन्हे गोविंदाने नांदा. आई भावानी तुमचं कल्याण करो. आबासाहेब, आपल्या पावलांच्या आशीर्वादाशिवाय आम्हाला अन्य काही नको. फक्त दूध भात खाऊनही आपली आणि हिंदवी स्वराज्याची सेवा करत राहू आम्ही. शिवाजी राजांना कसल्याशा तीव्र विचाराने जागे केले. ते बोलले, बाळ, एक वेळ सांगून सवरून तलवारीचे उघडे पाते हातात घेऊन ललकारत अंगावर येणारा शत्रू परवडला, पण आस्तनीतले निखारे थंड करताना मात्र खूप त्रास होतो. उघड शत्रूंना आम्ही माफी करू, कारण ते आमचे शत्रूच आहेत. परंतु मराठ्यांमधील नादान सरंजाम वर्गाला मात्र आम्ही कधीच माफ करणार नाही. आम्ही समजलो नाही आबासाहेब, तुम्हाला तसे चटकन लक्षात येणार नाही. आम्हाला मात्र आमच्या कोवळ्या वयापासून ह्या सरंजामी अवलादींचा दाह सोसावा लागला आहे. उठसूट आपलं सूर्यकुलाशी नातं आहे अशा वल्गना करणारे हे सरंजामदार स्वतःच्या गावठी गडीवर उभे राहून मिशा पिळायचे, स्वतःला राजे मानायचे. पण यांच्या सर्व पिढ्या अहमदनगरचा निजामशाह, विजापूरकर आदिलशाह आणि दिल्लीकर मोगल यांची सेवा चाकरी करण्यातच खर्ची पडल्या. ह्या गावातल्या कोल्ह्यांनी गडीच्या अंधाराला गरीब लेकीबाळांची आबरू लुटली, कष्टकरी शेतकऱ्यांची खळी लुटून स्वतःच्या तुंबड्या भरल्या. म्हणूनच त्या वतनदारीला मुठमाती देऊन गावोगावच्या ह्या गड्या उद्ध्वस्त करून स्वराज्याचं मंदिर बांधणं आवश्यक होतं. त्यासाठीच कोणी स्वतःसाठी नवी गडी किंवा संरक्षणात्मक तटबंदीही बांधू नये असा आम्ही कायदाच केला. हिमतीनं जुन्या गड्या उद्ध्वस्त केल्या. तेव्हा ह्या सरंजामदारांनी जेवढा म्हणून
प्रखर विरोध अगर घातपात करणं शक्य होतं ते सारं प्रयत्न केलेले आहेत. शिवराय सांगत होते, शंभूराजे त्यांच्याकडे कान आणि डोळे लावून फक्त ऐकत होते. थोरले महाराज पुढे बोलले, अरे हा रांजाचा दुष्ट पाटील कोण होता? आज तुमचा सक्का मेवना फलटणचा महादजी निंबाळकर मोगलांच्या फौजेत कोणाच्या भाकरी भाजतोय? जावळीच्या मोऱ्यांकडे गद्दार देशद्रोही दुसरे कोणी गवसतील कुठे? ते शृंगारपूरचे सुर्वे काय आणि आमचे जामात गणोजी शिर्के जे तनाने स्वराज्यात राहतात आणि मनाने मोगलाईत वावरतात. जेव्हा अफजल खानानं साक्षात तुळजाभवानीच्या मस्तकावर घन घालून तिची मूर्ती छिन्न विछिन्न केली, तेव्हा अफजल खानाच्या सोबत स्वतःच्या खानदानाचा उठसूट उदो उदो करणारे अनेक मराठा सरदार होते. पण त्यापैकी खानाचा हातोडा रोखायची नव्हे तर त्याच्याकडे डोळे वर करून पाहायची देखील एकाही वतनदाराची हिंमत झाली नव्हती. असे आप्त स्वकीय आजूबाजूला असताना आपण हिंदवी स्वराज उभारलेत आबासाहेब, आपली धन्य आहे. शंभूराजे कृतज्ञ मनाने बोलले. सांगतो काय शंभूराजे, शत्रूला कंठस्नान घालताना आमची तलवार तेजाने चमकली आहे, परंतु आप्तांच्या आणि घरभेदांच्या दगलबाजीने ती कित्येकदा शर्मेने काळवंडून गेली आहे. म्हणूनच सांगतो, ह्या स्वार्थी मराठा आणि ब्राह्मण वतनदारांपासून भविष्यात ही सावध राहा. सूर्य विशाळगडाकडे अस्ताला चालला होता. दर्यावर तुफान दाटून यावे आणि पोटात लाटांचं अनेक टेकड्या तयार व्हाव्यात, त्या एकमेकावर आदळाव्यात, तशा अशांत दर्यासारखेच राजांना भरवून आले होते. ते आपल्या पुत्राला अनेक गोष्टी सांगत होते. शंभूराजे, राज्यकारभार करताना गरीबातल्या गरीब जनतेवर, अगदी गुराखी पोरावर सुद्धा श्रद्धा ठेवा. त्यांना बळ द्या. आम्ही जीवनामध्ये उभे राहिलो तेव्हा परधार्जिन्या आणि बेभरवशाच्या ह्या सरंजामदारांना खड्यासारखं बाजूला ठेवलं. गाई गुरांच्या मागे धावणाऱ्या पोरांना आणि नांगरधाऱ्या शेतकऱ्यांनाही शिलेदार बनवलं. ह्या कष्टकऱ्यांच्या खांद्यावरच्या घोंगडी बाजूला ठेवीत त्यांच्या कमरेला शेले बांधले आणि त्यांच्या हिम्मत बाज मनगटात भाले तलवारी दिल्या. त्यांच्यातल्या स्फुल्लिंग जागवलं आणि त्यातूनच कोणी तानाजी घडला, कोणी मोरारबाजी जन्मला. हे सामान्य जनच अखेरपर्यंत आपल्या स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. परंतु आबासाहेब, ही सरंजामदार मंडळी म्हणजे अगदीच काही गणशत्रू नव्हेत, पण ते रयतेचे मित्रही असू शकत नाहीत. त्यांची पहिली निष्ठा असते ती स्वतःच्या फायद्यावर, स्वतःच्या गडीवर, स्वराज्यावर नव्हे. बोलता बोलता शिवाजीराजे काहीसे थांबले. शंभूराजांचा हात हाती घेत बोलले. एकेकाळी सिंहगडावरचं हिरवं निशाण मासाहेबांच्या काळजाला सलत होतं, तसंच जंजिराच्या किल्ल्यावरचं सिद्धीचं अवखळ निशाण आमच्या अंतर्मनाला रक्तबंबाळ करून सोडतं. तिथे भगवं निशाण फडकवावं यासाठी आम्ही 8 वेळा झगडलो आहोत, परंतु शेवटपर्यंत त्या पानकोटाने आम्हाला गुंगारा दिला आहे. एवढं महत्व आहे जंजिऱ्याचं. महत्व. शिवाजीराजांची चर्या नुसत्या कल्पनेने जास्वंदीच्या फुलासारखी हसरी झाली. आपल्या मुठी वळवत ते प्रेषिताच्या सुरात बोलले. शंभूबाळ, देशी विदेशी व्यापाऱ्यांच्या नाड्या मुठीत ठेवणारा तो जंजिराचा जालिम दुर्ग एकदा टाचेखाली आणा तरी खरा. मग पहा कशी आपल्या स्वराज्याची सरहद्द गंगा यमुनेला जाऊन भिडते ती. स्वराज्यातल्या सत्ता विभाजनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत निघाला. 4 वर्षापासून महाराज अनेकदा आजारी पडत होते, त्यामुळेच त्यांच्या प्रकृतीची अनेकांना चिंता वाटत होते. वास्तविक आपल्या राज्याभिषेकावेळी शंभूराजांना युवराज पदाची वस्त्रे देऊन महाराजांनी हा प्रश्न निकालात काढला होता, पण राजाराम बाळांसाठी सोयराबाईंच्या महत्वाकांक्षेने उचल खाल्ली होती. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाआधी शंभूराजे 4 वर्षे रायगडावर मुलकी कारभार सांभाळत होता. त्यांना प्रशासनातल्या खाचाखोचा, बळकट बुरुज आणि चोरटी भयारे ह्या साऱ्या गोष्टींची पूर्ण माहिती होती. त्यांच्याऐवजी पोरवयाचे राजाराम गादीवर आले तर राजालाच कारभार शिकवायचे निमित्त साधून स्वार्थही साधता येईल, सत्तेची काजूगरे बिनबोभाट खाता येतील, यासाठी अण्णाजी दत्तोंसारख्या सरकारकुनांना राजारामच हवेसे वाटत होते. पर्यायाने कारभाऱ्यांसाठी आणि राजमातेसाठी संभाजीराजे एक समान संकट बनले होते. या उलट सामान्य सैनिक रयतेला शंभूराजे स्वराज्याचे वारसदार म्हणून हवे होते. कर्नाटकाकडचे राज्य शंभूराजांना द्यावे आणि सोयीस्कररित्या रायगडासह मराठी राज्य राजाराम बाळांच्या झोळीत टाकावे. आपापली दरबारी पदे आणि प्रतिष्ठा टिकवावी असे कारभारी वर्गाचे मत होते. स्वराज्याच्या वाटणीचा विषय निघता शिवाजीराजे कसनुसे हसत म्हणाले, आमचे स्वराज्य म्हणजे कोणा सरंजामदाराची खाजगी मिळकत नाही, ते वतनही नव्हे, अनेकांच्या रक्तघामातून आकाराला आलेले हे पवित्र मंदिर आहे. दख्खनच्या ताकदीची, शक्तीची, युक्तीची आणि संस्कृतीची निशाणी बनलेले हे स्वराज्य मंदिर
कोणात कसं वाटायचं हो शंभूराजे? ते बोल ऐकून शंभूराजे कातर सुरात बोलले, आबासाहेब, सत्तेसाठी आमचाही जीव कधीच तहानला नव्हता. आमच्या हातावर नारळ सुपारी ठेवली तरी तो आम्ही कृपाप्रसाद मानू. आपल्या पावलांची पूजा करत अगदी दूध भातावर सुद्धा दिवस काढू. गजापूर आणि विशाळगडाकडच्या पश्चिमकडेकडे सूर्याची तिरकस सोनेरी किरणे रांगत होती. मावळतीच्या त्या किरणांमध्ये शंभूराजांची चर्या मोठी मोहक दिसत होती. त्यांच्या जिरे टोपावरील पाचूच्या रत्नमाळ्यातील एक शेव सुटला. तो हलकेच आपल्या हाताने बाजूला खोचत शिवाजीराजे बोलले, शंभो, आपलं रायगडावरचं सिंहासन नीट डोळ्यांना पाहिलं कधी? अनेकदा, शंभूराजे हसत बोलले. शंभू, आज मुद्दाम ही गोष्ट आम्हाला तुमच्या निदर्शनास आणायची आहे. पिताच्या गादीवर वारसा हक्कानं बसायचा अधिकार युवराजांना जगभर मिळत असेल, पण रायगडची राजगादी जगापेक्षा वेगळी आहे. म्हणजे आबासाहेब? तेच सांगतो शंभूराजा, वारसधिकाराच्या हक्काने ते रिकिबीमध्ये पाय ठेवून टाच मारायची तुम्ही बिलकुल घाई करू नका. रायगडच्या सिंहासनासमोर जाऊन पुन्हा एकदा उभे राहा. डोळे उघडे ठेवून त्या पवित्र तख्ताकडे पुन्हा पुन्हा पहा. आमच्या पंचपायऱ्यांच्या सिंहासनाचं नीट दर्शन घ्या. पहिल्या पायरीकडे तुम्ही जेव्हा बारीक नजर टाकाल तेव्हा मोराचं रुंद पंखावर दिसावे तसे तुम्हाला अनेक डोळे दिसतील. ते डोळे आहेत 12 मावळातल्या आणि 36 नेरातल्या गरीब शेतकऱ्यांचे, त्यांच्या गाई गुरांचे. जेव्हा त्या पहिल्या पायरीच्या तुम्ही कानोसा घेऊ लागाल तेव्हा कृष्णा, भीमा, गोदावरी सारख्या पवित्र नद्यांच्या पोटातला खळखळाट आणि चैतन्य ऐकू येईल तुम्हाला. जेव्हा तुम्ही दुसऱ्या पायरीवर पाऊल टाकाल तेव्हा सह्याद्रीच्या दरीकंदरात अगर दर्याच्या पोटात खोदलेल्या 350 किल्ल्यांचे आणि दुर्गांचे तुम्हाला दर्शन घडेल. तुम्ही अधिक समीप जाऊन दुर्ग तटावरचे पत्थर जेव्हा पाहाल तेव्हा ते तुम्हाला आपल्या अनेक धारकऱ्यांच्या रक्तांच्या नक्षीने रेखलेले दिसतील. जेव्हा तिसऱ्या पायरीवर तुम्ही पाऊल ठेवाल तेव्हा तिथे तुम्हाला दर्शन घडेल आऊसाहेबांचे, जिजाबाईंचं आणि आपल्या मावळी मुलखातल्या हजारो लेकीबाळींचं. त्या माता भगिनीने स्वराज्यासाठी वैधव्य सुखाचं मानलं. आपले करते पुत्र हिंदवी स्वराज्यासाठी बहाल केले. तिथेच तुम्ही ऐकाल अनेक माता भगिनींच्या चुरडल्या काकणांचे किणकिणाट. चौथ्या पायरीवर जर तुम्ही जपूनच पाऊल टाका तिथे तुम्हाला तुकोबांची अभंगवाणी ऐकायला मिळेल. ज्ञानेश्वरांच्या वीट विराने ऐकायला तिथे तुम्ही रामदासांसह साऱ्या संत सज्जनांचा मेळा भेटेल तिथे तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही 5व्या पायरीवर पोहोचाल तेव्हा सह्य पर्वताच्या अंगावरची सारी उंच शिखरं तुमच्याकडे मोठ्या आशेनं, आस्थेनं आणि श्रद्धेनं टकमक पाहत असल्याचं जाणवेल तुम्हाला. अपूर्ण अर्धवट स्वप्नांनी बेचैन झालेला आपला भूतकाळ तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहिल. न भरलेल्या जखमा तुमच्याकडे दवा मागतील. तुमच्या हातून महान, मंगल, कल्याणकारी असं काहीतरी घडावं म्हणून उगवतीची किरण तुम्हाला दुवा देतील. अशा रीतीनं शंभू हे मर्दगड्या भूत, वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही काळ हरणांच्या पाडसासारखे तुमच्या पावलात घुटमळतील. जेव्हा त्या पंचपायऱ्यांचं परिपूर्ण दर्शन तुम्हाला घडेल तेव्हा माझ्या प्रिय पुत्रा, तुम्ही तुमच्या मनाला फक्त एक साधा सवाल करा. ह्या प्रचंड जबाबदाऱ्या, न सुटलेल्या प्रश्नांची गोणी आणि रयतेच्या पर्वतप्राय इच्छा आकांक्षाची ओझी उचलण्याची हिंमत खरोखरच तुमच्या उरात आहे का? तसं तुम्हाला पटलं तर स्वतःवरच्या पूर्ण विश्वासानं, इथल्या मातीवरच्या निष्ठेनं स्वराज्याच्या पवित्र सिंहासनावर खुशाल पाऊल आरूढ व्हा. परंतु स्वतःच्या कुवतीबद्दल एवढीशी जरी शंका आली तर मात्र त्या सिंहासनाच्या वाऱ्यालाही थांबू नका. अंगात कपनी घाला, एक गोसावी बनून खुशाल अरण्याकडे चालते व्हा. रायगडावर दसऱ्या दिवाळीचा उल्हास पसरला होता. 2-2.5 वर्षानंतर शिवाजीराजे आपल्या राजधानीत परतल्याचा आनंद होताच त्यातच त्यांनी आणखी एक मंगल निश्चय जाहीर केला. त्यांचे कनिष्ठ चिरंजीव राजाराम साहेब आता 10 वर्षांचे झाले होते. त्यांच्या लग्नाचा बार उडून द्यायचे निश्चित झाले. त्यामुळे सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते. मोरोपंत पेशवे हसत हसत आपल्या फडावरील सहकाऱ्यांना बोलले, थोरले महाराज नवी सोयरीक कोणाशी घडवून आणतात त्याबद्दल आम्हा सर्वांनाच खूप उत्सुकता होती. पण प्रतापरावांच्या जानकीची त्यांना सून म्हणून निवड केली तेव्हा सर्वांच्याच आनंदाचं भरतं आलं. प्रतापराव गुजरांचा पराक्रम तो किती वर्णावा. त्या विजापुरी बेलोलखानास माफी करायचा गुन्हा त्यांच्याकडून चुकून घडला. त्यामुळे शिवाजीराजे त्यांच्यावर खूप उखडले. प्रतापरावांसारख्या शिपाई गड्याचा काळजासा ते बोल असे लागले म्हणता फक्त 6 सोबती संघे घेऊन तो मर्द खानाच्या सेनासागरावर जाऊन आदळला.
गर्दीस मिळाला पावन झाला, बाळाजी बोलले. त्याच प्रतापरावांच्या कन्येला रायगडाची महालक्ष्मी बनवणार आहेत महाराज. आपल्या सोबत्यांच्या घरचे नेमके सुखदुःख ते ओळखतात, म्हणूनच रामदास स्वामी त्यांना जाणता राजा म्हणतात, मोरोपंत बोलले. हे बघा मंडळी, शिवाजी राजांचे चरित्र, न्यायनीती, त्यांचा त्याग, त्यांची दूरदृष्टी याबद्दल आम्हाला शंका होतीच कधी. अण्णाजी दत्तो बोलून गेले. अण्णाजींना पुढे काय म्हणायचे होते हे बाकीच्या सरकारकुनांनी ओळखले आणि तो विषय अर्धवट सोडून दिला. महाराजांच्या घरचेच कार्य म्हणून सारे सरदार दरकदार कामाला लागले होते. राजांच्या महालातील सदरेवर अष्टप्रधानांनी सारखी गडबड उडायची. राजे स्वतः वरपिते असल्यामुळे ते मधूनच बैठकीतून उठायचे. आत राणी महालामध्ये जाऊन यायचे. सेवकांची आणि हुजऱ्यांची तर झुंबडगाई उडाली होती. आज महाराज राणीवशाकडे व्यस्त असल्याचे लक्षात आले. ती संधी साधून बाळाजी आवजींनी हळूच प्रश्न केला, पंत, खरंच हे खरं आहे? कशाबद्दल विचारता? हेच म्हणजे पन्हाळ्याकडे संभाजीराजे आणि येसुबाईंना म्हणे लग्नाचं आवतनही पाठवलेलं नाही. दुर्दैवाने ती गोष्ट खरी आहे बाळाजी, मोरोपंत विषादाने बोलले. बाळाजी आवजींना खूप वाईट वाटले. ते न राहून बोलले, अहो निदान तोरणादारी आणि मरणादारी कोणा आपताना चुकू नये असं म्हणतात. शंभूराजे तर राजारामांचे वडील बंधू आहेत. ते दोघं हलक्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांचा सारा संवाद पलीकडे बसलेल्या अण्णाजी दत्तोंच्या कानावर गेला होता. त्यांनी डोईचा रुमाल बाजूला केला. आपल्या पिकल्या दाट कल्ल्यातून आणि केसातून बोटे फिरवत कसनुसे हसत ते बोलले, बाळोबा, मनुष्याला त्याच्या गुणानुसार आणि लायकीनुसार नशीब मिळत असतं. तरीही भावाच्या विवाहाचं साधं आमंत्रण शंभूराजांना मिळू नये हा अन्यायच खरा. नेमस्त मोरोपंत मध्येच बोलले. पेशव्यांचा हस्तक्षेप अण्णाजींना अपेक्षित नव्हता, त्यामुळे त्यांची चर्या तर अधिकच कडवट बनली होती. ते म्हणाले, दुधामध्ये मिठाचा खडा आणि विवाहासारख्या मंगल सोहळ्यात अनाहुत पाहुणा हवाच कशाला? अण्णाजी पंत, तुमचं हे थोडं अतिच होतं बुवा. शंभूराजांबद्दलचा राग तुमच्या देहाच्या कणाकणात अगदी ठासूनच भरलेला दिसतो, बाळाजी बोलले. युवराजांच्या तारुण्याचे चोचले पुरवण्यासाठी ज्यांनी आपल्या लेकीबाळी गमावल्या आहेत त्यांनाच त्या दुःखाच्या डागण्या ठाऊक बाळाजी. बघ्यांना त्याची कल्पना कशी येणार? बोलता बोलता अण्णाजींचा आवाज घोगरा झाला. फडावरचा रंग बदलला. अण्णाजींच्या कडवट सुरांनी बाकीचे चिडीचूप झाले. थोरल्या महाराजांच्या धाकामुळे सारे अष्टप्रधान सोहळ्यात फडावर आपापसात खूप एकोपा असल्याचा देखावा निर्माण करत, पण परस्परात अनेक अंतर्गत कुरबुरी होत्या. अगदी मोरोपंत आणि अण्णाजी यांचेही आपापसात बनत नव्हते. त्यामुळे शिवाजीराजे दोघांना कधी एकत्र एका मोहिमेवर पाठवत नसत. दुपार झाली, फड मोडला. पेशवे, मोरोपंत आणि इतर मंडळी बैठकीतून बाहेर पडली. त्यांच्या पाठोपाठ प्रल्हाद निराजीही जाऊ लागले. तसा अण्णाजींनी त्यांचा हात घट्ट पकडला. थोडे थांबा असे त्यांनी डोळ्यांनी दटावले. बैठकीतून खाजगीकडे निघणाऱ्या शिवाजीराजांना जवळजवळ ते आडवेच झाले. मुखावर नम्रतेचा भाव आणत ते आजीजीने बोलले, महाराज, आपण थोडे थांबलात तर फार बरं होईल. आम्हा कारभारी वर्गाचा एक अर्ज आहे स्वामींकडे. बोला. राजांनी पावले रेंगाळली. रामदासांसारख्या युगपुरुषाने साहेब स्वारीस उगाच गौरवले नाही. महाराष्ट्र धर्म उरला काही तुम्हा कारणे. त्याच आमच्या राजश्रीकडून आम्ही थोडी न्यायाची, थोडी समानतेच्या वागणुकीची मागणी केली तर ती कशी वावगी ठरणार महाराज? पंत, असे आडवळण कशाला घेता? जे असेल ते स्पष्ट करावं, महाराज उत्तरले. कोणी नात्याचा असो, जिव्हाळ्याचा असो, स्वामींनी हिंदवी स्वराज्याच्या हितापुढं कोणाची कधी पर्वा केली नाही. आपण प्रतापगडाच्या पायथ्याजवळ त्या अफजल खानाला फाडला तेव्हा त्या खंडोजी खोपड्यानं डोंगर रानातून नेऊन खानाच्या पोराला वाचवलं. खंडोजीची जामात शिळीमकर आपले मोठे सेवक. सासरा गुन्ह्यातून सुटावा म्हणून ते आपणाकडे कान्होजी जेद्यांना रदबदलीसाठी घेऊन आले. कान्होजी बाबा तर जुने हाड, तुम्हाला वडिलांच्या जागी, परंतु महाराज तारीफ करावी ती आपल्या निग्रहाची, निश्चयाची आणि पाक हृदयाची. शेवटी स्वामींनी त्या खोपड्याचा एक हात आणि एक पाय कलम केलाच ना. अहो, सुरणवीस राजे घाईत आहेत, एवढं मोठं पुराण कशाला लावलं? बाळाजी आवजी मध्येच हस्तक्षेप करत बोलले. अण्णाजी पंतांना बाळाजींच्या चोंबडेपणाचा विलक्षण राग आला. एक हात उंचावत न्यायाधीशाच्या थाटात अण्णाजी बोलले, आम्हाला इतकंच सांगायचं होतं. स्वराज्यद्रोहासारख्या गुन्ह्यात शिवरायांकडे कसपटा एवढीही क्षमा नसते. शिवरायांची चर्या कमालाची गोंधळी होती तेव्हा बाळाजी
सोडून बाकीचे सारे दरकदार थरथर कापत उभे होते. असे विलक्षण धाडस अण्णाजीच करत. अण्णाजींच्या हल्ल्याचा नेमका रोख काही क्षणातच महाराजांनी ओळखला होता. ते स्पष्ट शब्दात बोलले, हे पहा सुरणवीस, उगाच अवतीभवती घोडा नाचवत रिंगण काढू नका. तुमची जी शंभूराजांबद्दल तक्रार असेल ती सांगून व्हा ना मोकळे. अण्णाजी थोडेसे वरमले, पण पुन्हा मनाचा हिया करत बोलले, माफी असावी महाराज, पण मीच नव्हे तर धर्मशास्त्र सुद्धा शिकवतं, न्यायाच्या तराजूपुढे सामान्य गुराखी आणि युवराज दोघेही सारखेच नाही. म्हणजे थोरले युवराज तिकडे पन्हाळ्यावर नजर कैदेत नव्हे तर सुखचैनीत वावरत आहेत तेव्हा म्हटलं. आम्ही त्यांना कधीच आणि कोणत्याच कैदेत ठेवलेलं नाही, शिवाजीराजे स्पष्ट बोलले. त्यांच्यावर आम्ही पन्हाळा, प्रभावळी आणि दाभोळच्या सरसुब्याची जबाबदारी सोपवली आहे. तेच म्हणतो आम्ही स्वामी. अण्णाजींनी उपरण्याने आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि पुन्हा एकदा हात जोडत ते बोलले, यापुढे आपल्या राज्यात राज्यद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल शिक्षेऐवजी बक्षीसच मिळतं, गुन्हेगार मोकाट सुटतात, असं उगाच रयतेचा गैरसमज व्हायला नको. खाजगीकडे वळलेल्या महाराजांची पावले थबकली. ते पुन्हा माघारी वळले आणि मसनदीवर बसले. भर बैठकीमध्ये अण्णाजी दत्तो शिवाजी राजांना अडवत होते. एकदाचे काय ते हो असा निश्चय करून महाराज तिथे बसून राहिले. ते कसनुसे हसत बोलले, शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाले, परंतु त्यांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल सजा मिळाली नाही. ही फिर्याद घेऊन आमच्याकडे बाकी कोणी फिरकले नाही. तरी अण्णाजी पंत आपण जरूर याल याची खात्रीच होती आम्हाला. आमचं इतकं म्हणणं महाराज, शंभूराजे कास्तकारांना खूप कळावळा धरतात, कर बुडव्यांना सारा माफ करतात. अण्णाजी, प्रभावळीतल्या कोणत्या शेतकऱ्यांना शंभूने माफीनामे लिहून दिले, त्यांची वसुली कारकुनांना केलेला अपमान, ह्या साऱ्या प्रकरणाची खूप बारकाईने आम्ही चौकशी केली. त्या गरीब शेतकऱ्यांची स्वतंत्र पाहणी करून आमचे दूत आले, तेव्हा आम्ही या मतास आलो की त्या गरीब शेतकऱ्यांची इतकी अन्नांदिशा झाली होती की जर शंभूने त्या पीडितांना सारा माफ केला नसता तर तो गुन्हाच ठरला असता. तरीही शंभूराजांचं वर्तन कधीच फारसं सदाचाराचं नव्हतं महाराज. शिवाजीराजे अचंबित झाले. हा असा नाजूक विषय अण्णाजी दत्तो 4 चौघांसमोर फडावर काढतील अशी महाराजांची अजिबात अपेक्षा नव्हती. किमान या प्रकरणाची पाळीमुळे अण्णाजी दत्तोंशी संबंधित असल्यामुळे ते उघडपणे छेडणं योग्य नव्हतं. इतर प्रधानांची आणि दरकदारांची विचित्र अवस्था झाली. आपण इथून पळावे की काय असेही त्यांच्या जीवास वाटले. परंतु तरीही या विषयावर राजे काय प्रतिक्रिया व्यक्त करतात हे जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता होतीच. आता कोणताही अर्धापडदा ठेवायला नको असे राजांनाच वाटले. ते विषयाला सरळ हात घालत निश्चयी स्वरात बोलले, हे पहा अण्णाजी पंत, तुमच्या तरुण कन्येच्या अपघाती मृत्यूमुळे तुम्हाला किती दुःख झाले असेल याची आम्ही कल्पना करू शकतो. त्यामुळेच खरंच या प्रकरणामध्ये शंभूराजे दोषी आहेत किंवा कसे याची चौकशी आम्ही सोयराबाई राणीसाहेबांवर सोपवली होती. या प्रकरणी शंभूराजांकडून अत्याचार घडल्याचा एकही पुरावा आमच्या समोर आलेला नाही. राजे, आपण तर मुसलमान सुभेदाराच्या सुनेलाही साडीचोळीचा आहेर केला होता. त्याच न्यायानं आम्ही तुम्हाला फरमावतो अण्णाजी पंत, शंभूच्या बदवर्तनाचा आपण पुरावा पेश करा. ते गुन्हेगार आढळतील तर आम्ही आमच्या पुत्रास योग्य ती शिक्षा करू, जेरबंद करू. राजे, आमच्या गोदूचं तरी काय झालं? अण्णाजी पंत मागे हटायला तयार नव्हते. हे पहा, तिच्या फिर्यादीची आणि रंगपंचमीच्या दिवशी गडावर घडलेल्या सर्व हालचालींची आम्ही बारकाईने चौकशी केली आहे. त्र्यंबकराव आणि निवासराव ह्या बाप लेकांच्या शत्रूंची संधान बांधताना रंगेहात पकडलं गेलं. त्या दोघांना लिंगाण्यावरची अंधार कोठडी फोडून रात्रीची बाहेर पडायला यत्न केला. तेव्हा त्या कड्यावरून ते खाली काळदरीत खडकावर कोसळले. तेव्हा त्यांच्या ठिकऱ्या झाल्या. ती वस्तुस्थिती तुम्हालाही ठाऊक आहे. फडावर कमालीचा तणाव निर्माण झाला होता. राजांच्या स्वाभिमानी मनाची तार अण्णाजी दत्तोंनी छेडली होती. राजारामांच्या विवाहाच्या निमित्ताने नव्हे तर अन्य कोणत्याही कारणाने शंभूराजे रायगडावर पुन्हा परतायला नकोत अशीच अण्णाजींच्या मनाची धारणा होती. त्यामुळेच महाराजांच्या रोषाची पर्वा न करता ते बोलत राहिले होते. इतक्यात खाजगीकडे जाणाऱ्या दरवाजाजवळचा चिकाचा पडदा हल्ला. पलीकडून जोडी वाजल्याचा आवाज राजांनी ऐकला. त्या जोडव्यांचा नाद त्यांच्या परिचयाचा होता, म्हणूनच ते जरबेने बोलले, भिंतीच्या आडोशाने आमचे सर्व शब्द कदाचित तुम्हाला ऐकू यायचे नाहीत राणीसाहेब, आपण सरळ बाहेरच या ना. आपली नजर पायाकडे झुकवत सोयराबाई बाहेर आल्या. बैठकीत एका बाजूला स्थानापन्न झाल्या. शंभूराजांच्या प्रेमाचे आणखी एक मनुष्य आले. अशाच विषादपूर्ण नजरेने राजांनी महाराणीकडे पाहिले. महाराज, सरबत्तीने सचिव अण्णाजी पंत चांगलेच हादरले होते, परंतु सोयराबाईंच्या आगमनाने त्यांना थोडे हायसे वाटले. बाकीच्या प्रधान मंडळींनी कमालीच्या तणावाखाली दिसत होते.
शिवरायांनी मनातल्या संतापाचे विष गिळून टाकले. ते सामंजस्याच्या सुरात बोलले, हे पहा मंडळी, शंभूराजे जसे आमचे पुत्र आहेत तसेच तुमच्यापैकी अनेक जणांशी आमचे जन्माचे मैत्र जुळले आहे. आपणही या स्वराज्याच्या बांधणीसाठी खूप कष्टा खाल्ल्या आहेत, हे आम्ही नाही विसरू शकत. अण्णाजी पंतांनी अर्धवट ओठ उघडले. त्यांनी जेव्हा सोयराबाई राणीसाहेबांच्या डोळ्याकडे पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या नेत्रात भरवशाची आधाराची झाक दिसली. तशी अण्णाजी पंतांची हिंमत आली. ते बोलले, महाराज, ह्या साऱ्या प्रकरणाचा आम्ही सोयीस्कर अर्थ असा काढायचा का की असे काही घडलंच नव्हतं. शंभूराजे मोगलांना सुद्धा मिळाले नव्हते, ते तिकडे गेलेच नव्हते, शृंगारपूरच्या वाड्यात फक्त बसून होते. अण्णाजी पंत, लक्षात ठेवा, शंभूराजे तर दिवसाढवळ्या मोगलांना जाऊन उघडपणे मिळाले होते. आता प्रश्न इतकाच उरतो की मोगलांकडे जाऊन त्यांनी स्वराज्याचे काय नुकसान केले. मोरपंत कुठं आहेत ते, त्यांना बोलवा. त्यांना राजे शंभूबाळ हुड स्वभावाचे आहेत, कोणाला ते उर्मटही वाटतात, परंतु त्यांचं हृदय मात्र निर्मळ आहे. हे आम्ही शपथेवर सांगू. अण्णाजी आणि सोयराबाईंच्या वक्र नजरेची पर्वा न करता बाळाजीपंत चिटणीस बोलले, अस्सल पुरावाच पाहू ना आपण, हा सूर्य आणि हा जयद्रथ. महाराज उद्गारले. राजांच्या हुकमानुसार एक गुप्त लकोटा घेऊन मोरपंत पेशवे फडावर पोहोचले. त्यांनी लकोट्याची चंदनी दांडी महाराजांच्या हाती सुपूर्त केली. तिचे रेशमीबंद उघडत शिवाजीराजे बोलले, हे पहा, आम्ही कर्नाटकात गेलो होतो तेव्हा जाताना शंभूराजांच्या अवतीभोवती गुप्त जासुदांची बेरणी केली होती. शंभू आणि दिलेर खान यांच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू होता. त्याची कल्पना आमच्या जासुदांना आली होती. अनेकदा ते युवराजांची पत्रे मध्येच हस्तगत करत त्यांची नक्कल बनवून आम्हाकडे कर्नाटकाला पाठवत. पुढे आम्ही पन्हाळ्यावर परतलो आणि शंभू सज्जनगडावर गेले. त्या दरम्यानच आमच्या गुप्त जाळ्याचा धागा कुठेतरी खंडित झाला, म्हणूनच पुढचा अनर्थ ओढवला. असो, मात्र शंभूराजांनी शृंगारपुराहून दिलेर खानाला पाठवलेल्या एका पत्राची ही नकल पहा. काय लिहितात आमचे चिरंजीव ह्या कलितामध्ये. आमचे पिताश्री आमच्यावर भरोसा ठेवून दूर देशी गेले असताना त्यांच्याशी दगापटका करणं आणि तुम्हाला येऊन मिळणं हे जाती धर्माला शोभणार नाही. गड्यांनो, दिसतो काही फरक येते तुम्हाला? आपल्या पाठच्या सख्या भावांची आणि पोटच्या पोरांचीही सत्तेसाठी बकरीसारखी मुंडी छाटणारे हे मोगलांचे शहजादे कुठे आणि आपल्या पिताच्या गैरहजेरीत राज्याचे नुकसान करायला घाबरणारा हा बाजिंदा राजकुमार कुठे? हाच फरक असतो मोगलांच्या शहजाद्यामध्ये आणि मराठ्यांच्या युवराजांमध्ये. महाराजांची मुद्रा खूपच व्यथित दिसू लागली. ते आपल्या सहकाऱ्यांना बोलले, दिलेरला जाऊन मिळण्याचा संभाजीराजांचा गुन्हा म्हणजे एक प्रकारचा अविवेक होता, तारुण्याचा वेडा कैफ होता आणि स्वतः बद्दलच्या भ्रमक कल्पनांचा तो उच्छाद होता, यात शंकाच नाही. मात्र त्याच वेळी आपण हे ध्यानात घ्यावं, मराठी राज्याच्या नरडीला नख लावावा आणि आई भवानीचा कपाळ मोक्ष व्हावा अशा गद्दारीच्या कल्पनेनं खरंच शंभूला पछाडला असतं तर सांगा, आमच्या गैरहजेरीत गुपचूप रायगडाच्या पायथ्यावर जाऊन बंडांची तुतारी फुंकली असती तर? ती धक्कादायक बातमी कळल्यावर धावत्या घोड्यावरून इथे पोचायलाही आम्हाला 4 दिवस लागले असते. पण दरम्यान कोण रामायण घडले असते? महाराजांच्या वक्तव्यावर बाकीची प्रधान मंडळी चिडचूप झाली होती. महाराजांनी अण्णाजीवर नजर रोखत मोरपंतांना प्रश्न केला, काय पंत, अशी नौबत उद्भवली असती तर आपण काय केलं असतं? माफ करा स्वामी, असा दुर्दैवी प्रसंग एकतर वडवलाच नसता, मात्र तशी आणीबाणी आलीच असती तर आम्ही सर्वांनी मिळून शत्रूशी झुंज दिली असती. महाराज मोठ्याने हसले. तुमच्यापैकी तेव्हा रायगडावर कोणीही मोजूत नव्हते. तुम्ही सारेजण कोणत्या ना कोणत्या कामगिरीवर बाहेर गेला होतात. ठीक आहे पंत, आपण हेही मान्य करू. युवराजांच्या अशा आताताईपणामुळं आपलं राज्य बुडालं नसतं कदाचित, मात्र वैऱ्यांच्या नजरेत ते कमालीचं पंगू झाले असते, त्याचे काय? आता सदरेवर कोणालाही काही बोलवत नव्हते. महाराजांची चर्या, त्यांचा कातर सूर आज सारेच काही वेगळेच भासत होते. ते कष्टी होऊन बोलले, काही महिन्यामागे संभाजी आणि राजाराम ह्या दोन्ही पुत्रांमध्ये वाटणी करावयाची आमची कल्पना होती. मात्र राज्य शिवाजीचा असो वा प्रभू रामचंद्रांचं, राजा प्रधान मंडळी आणि प्रजा सारेच असतात मातीचे गोळे. त्यामुळे अनेक व्याधी विकारांनी सर्वांनाच गाठलेलं असतं. याच स्वराज्याची पालखी उचलण्यापेक्षा स्वार्थाच्या बुटड्या वाहण्याकडे अनेकांची मन ओढ घेत आहेत. परस्पर द्वेष दुफळी इतकी माजली आहे की कधी काळी तोरणा किल्ल्यावर आम्ही पुकारलेल्या मंत्रघोषामध्ये आता पहिले निनाद उरले नाहीत. येथे आमच्या अष्टप्रधानांमध्येही झगडे, एकीकडे ब्राह्मणांचा गट तर दुसरीकडे चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचा सवता सुभा. येथे दरबारात बाळाजी आवजी आणि अण्णाजी दत्तोंमध्येही सूर जळत नाहीत.
उच्च नीचतेच्या 96व्या-92व्या कुळीमध्ये भेदाने मराठा जात कायमची पांगळी झालेली. अशा गैरविश्वासू असमंजस्य दूषित वातावरणात स्वराज्याची वाटणी करणं म्हणजे संकटाच्या कर्दमात अधिक खोल रुतणं. असो, भविष्यात जसं घडेल तसं काळ ठरविल. थोरले महाराज उठले. प्रधान मंडळी जायला निघाली. तेव्हा महाराजांची पावले पुन्हा थबकली. सर्वांकडे नजर टाकत ते कातर आवाजात बोलले, शंभूराजांच्या जन्मावेळी आम्ही प्रतापगडाच्या लढाईत मशगूल होतो तेव्हा पुरंदर किल्ल्यावर धो धो पाऊस कोसळत होता. तेव्हा शंभूराजे जन्माला आले. तो माणसाचा इवलासा गोळा सईबाईंनी आमच्या आणि जिजाऊ साहेबांच्या हाती सुपूर्त केला. आपल्या इवलाशा चिमण्याला सोडून आजाराने जर्जर झालेली त्याची माता लवकरच देवाघरी गेली. शंभूला आम्ही आमच्या छातीशी प्रथम लपेटलं होतं तेव्हा त्यांनी आमचा अंगठा घट्ट धरून ठेवला होता. तेव्हापासून आमच्यातल्या राजाने आणि राज्यवस्त्रांच्या आत लपलेल्या आमच्या पित्याने त्याला खूप जवळून निरखलेलेही आहे. सोयराबाई, राणीसाहेब, अण्णाजी पंत, तुम्हा कोणाला आमचे शंभू शीघ्रकोपी वाटतील, कोणाला उद्धट भासतील, पण एक मुद्दाम लक्षात ठेवा, आमच्या जिजाऊ साहेब आम्हाला नेहमी आठवण करून द्यायच्या, शिवबा, ह्या शंभूच्या वरवरच्या घसमुसळेपणावर जाऊ नकोस. हे पिवळे धमक खणखणता नाना आहे. पुढे मागे तुझ्या हिंदवी स्वराज्यावर तसाच प्रसंग ओढवला तर तुझा हा वेडा पोर प्रसंगी प्राण गमावेल पण स्वत्व सांभाळेल. भोगावतीच्या खोऱ्यातून आणि दूर विशाळगडाच्या डोंगर रांगातून ढग उठायचे. विस्तीर्ण मसाईच्या पठारावरून तरंगत तरंगत पुढे यायचे. सज्जाकोटीच्या आगाशीतून शंभूराजांचे लक्ष दूर 3 दरवाजाकडे जायचे. त्याच बाजूने येणारा ढगांचा आकार इतका पसरट वेडावाकडा असायचा की जसे काही जटायूसारखे अजस्त्र पक्षी आभाळातून भराऱ्या घेत आहेत. बऱ्याचदा फाटक्या पंखाच्या पसरट मेघवसल्या अशुभाची पेरणी करतच यायच्या. दैत्यासारख्या गडावरून पुढे धावत जायच्या. संक्रांतीच्या आदल्या दिवशी शंभूराजांची आपल्या पिताशी भेट झालेली. त्यानंतर सलग 3-4 दिवस त्यांच्या चर्चा चालूच होत्या. राजे रायगडाकडे निघून गेले होते. शिवाजीराजांच्या हृदयातील अमृतकुंभाची शंभूराजांना पुन्हा नव्याने प्रचिती आली होती. परंतु राजाने त्यांच्याकडे पन्हाळगडाची सुभेदारी सोपवूनही त्यांना इथे आजकाल पाहुण्यासारखेच वाटत होते. एकतर त्यांच्यासोबत काम करायला हिरोजी फर्जंद, जनार्दन पंत सुमंत आणि अनुभवी पुरुष आणि सोमाजी बंकी आणि दुसरा बहिर्जी नाईक यांच्यासारखी नवागत मंडळी देण्यात आली होती. फर्जंद काका हे नात्याने शंभूराजांचे तसे चुलतेच, परंतु अलीकडे त्यांच्यामध्ये पहिल्यासारखा ओलावा राहिला नव्हता. गडावरील इतर कारभारी मंडळी तर अष्टप्रधानांच्या कलाने चालणारी होती. त्यामुळे शंभूराजांना उगाचच स्वभूतीतही परक्यासारखे वाटत होते. 2.5-3 महिन्यामागे जेव्हा थोरले महाराज रायगडाकडे निघाले तेव्हा शंभूराजांनी त्यांना विचारले होते, आबासाहेब, आम्ही किती दिवसांनी यायचं तिकडे? शिवाजीराजे किंचित अडखळले होते. पुन्हा स्वतःला सावरत ते बोलले होते, असं करा शंभूबा, आम्ही जोवर सांगावा धाडत नाही तोवर आपण इथेच राहा. एकूण काय आबासाहेब, आमच्याबद्दलचा संशय आपल्या मनातून निघून न जावा हे आम्ही आमचं दुर्भाग्यच मानावं काय? न राहून शंभूराजे बोलले. शिवाजीराजांचे हृदय उचंबळून आले. ते बोलले, शंभूराजे, आपले दिल किती साफ आहे ह्याची साक्ष आम्हाला अन्य कोणाकडून नको आहे. पण तुर्तास रायगडाकडच्या विषारी वारा तुमच्या प्रकृतीस मानवणारा नाही. जसा वेळ जाईल तसे हळूहळू किलमिशाचे काटे झडून जातील, भेगा लिंबतील, मन सांधली जातील. मग आपण सारे एका दिलानं रायगडावर एकत्र येऊ. जगदीश्वराला अभिषेक घाला. खूप बोलायचं आहे, खूप करायचं आहे. त्या चार रोजात पितापुत्रांदरम्यान झडलेला दीर्घ संवाद शंभूराजांच्या मनपटलावर ताजा होता. त्यातच रायगडावर राजारामांच्या मुंजीचे आणि लग्नाचे कार्य महाराजांनी आयोजल्याची खबर येऊन पोहोचली. त्यांनी राजाराम साहेबांसाठी प्रतापरावांची कन्या सून म्हणून निवडल्याचे कळले. तेव्हा युवराज आणि युवराजांना खूप आनंद झाला. तथापि लग्न कार्याचं आमंत्रण काही शंभूराजांना आले नाही. आज ना उद्या ते येईल याची खात्री होतीच, परंतु तसे काही दिसेना. शंभूराजे हताश दिसू लागले. येसूबाईंना विचारलं, निमंत्रण न आलं तर जायचं नाही? न जायला ह्या शंभूला रायगडावर कोण अडवणार आहे? राजारामांच्या लग्न मंडपात आम्ही नाही तर कोणी मोगली शहजाद्यांनी मिरवायचं? दोघांनीही रायगडाकडे जायचा निश्चय केला होता. तेवढ्यात तिकडून हिरोजी फर्जंद, जनार्दन पंत यांच्यापासून ते अनेक छोट्या मोठ्या कारकुनापर्यंत आवतने आली होती. जनार्दन पंताची नातवंडे विवाहास जाण्यासाठी सजून बसली होती. तेव्हा 2-2.5 वर्षाची इवलीशी भवानी येसूबाईंकडे धावत आली आणि आपल्या आईच्या गळ्यात पडत बोलली, मासाहेब,
रायगडाकडच्या लग्नासाठी तिकडे घोडी नटलीत. आपण कधी निघायचं? शंभूराजांनी छोट्या बहिणीला आपल्या छातीशी ओढून घेतले. दाटून आलेले हुंदके आतल्या आत कोंडत ते बोलले, बाळ, धाकट्या बाळराजांच्या मातोश्रींना आम्ही तिथे गेल्याचं आवडत नाही. थोड्या वेळाने येसुबाईंना शंभूराजे बोलले, युवराजनी, इथं आबासाहेबांशी आमचा दीर्घ सुख संवाद झाला तेव्हा किती खुल्या दिलानं बोलले होते ते. रायगडाकडे गेल्यावर मात्र आमच्या बंधूच्या लग्न कार्यास आम्हास न बोलवण्यात का त्यांचा विसर पडावा? विवाह कार्यास वरमातेचे खूप महत्व असते युवराज. शिवाय मामांजी साहेबांच्याही काही अडचणी असतील. संसाराच्या आणि आप्तस्वकीयांच्या हेव्या दाव्यातून महापुरुषांची तरी कुठे सुटका झाली आहे. त्या दिवशी पन्हाळ्याहून अनेक सजलेली घोडी रायगडाच्या वाटेकडे निघू लागली. इतरांना निमंत्रणे आली नसती तर तिकडे आपण होऊन जायचा युवराज्ञींचा निश्चय होता. पण मुद्दाम दाखवल्या गेलेल्या सावत्रपणाचा दाह अधिक जहरी होता. त्या दिवशी शंभूराजांना खूपच अस्वस्थ वाटत होते. नवी रेशमी झबले आणि मोत्याची माळ घालून लग्नासाठी नटलेले भावानी इकडे तिकडे नाचून तशीच झोपी गेली होती. शंभूराजांनी आजवरचे दिवस आठवले. ते बोलले, येसू, राजारामांना बंधूसारखं नव्हे, स्वपुत्रासारखं पाठगुळीवर बांधून आम्ही साऱ्या रायगडावरून फिरवलं आहे. त्यांच्याशी आट्यापाट्यांचा आणि सुरपारंबाचा खेळही खेळलोय. आम्ही राजाराम बाळांना एक वचन देऊन बसलो आहोत. कोणतं? येसुबाईंनी विचारले. त्यांनी आम्हाला फरमावलं होतं, दादासाहेब, आमच्या लग्नात आपण मावळी गडांवरच्या मुंडास बांधायचं आणि ढोल लेझिम खेळायचं. खरं सांगू येसू, त्या वचनाच्या पूर्तीसाठी आम्ही किती आतुर होतो. येसुबाईंनी शंभूराजांना आवरायचा खूप प्रयत्न करायचा, पण एकदा गृहकलाचे चेटूक घुसले की ते रिकाम्या भांड्यासारखे वाजतच राहते. शंभूराजे विषादाने विचारत होते, येसू, स्वार्थाच्या खरवस चाकण्यासाठी कशी बदलतात ही माणसं, कशी तुटतात ही नाती. अजून काय आठवलं युवराज? आज कदाचित कोणाला ह्या गोष्टी पटायच्या नाहीत, पण ह्या शंभूच्या शैशवाचं अंगण होतं ती आमच्या जिजाऊ साहेबांची मांडी आणि आमचा बाळपणातला चैतन्याचा झुला म्हणजे आमच्या सावत्र माता सोयराबाई. ती माया, तो लोभ, कुठं गेलं ते सारं? युवराजांच्या तोंडून त्या गोड गहऱ्या आठवणी ऐकल्या आणि येसुबाईंचं मनही कातर झालं. त्या बोलल्या, खरंच किती बदलतात हो दिवस. रात्री खायला उठत मग दिवसा मात्र शंभूराजे आपल्या मित्रांसमवेत पन्हाळ्याच्या परिसरात बाहेर पडत. त्यांच्यासोबत पुनाळचे जोत्याजी केसकर, केरलीचे दगडोजी पाटील, कोडोलीचे आप्पासाहेब कुलकर्णी अशी मित्रमंडळी असत. पन्हाळ्याच्या पश्चिमेला 3 मैल लांबीचे मसाईचे पठार होते. त्या पठारावर 8-10 छोटे मोठे डोंगर एकत्र येऊन आतल्या अंगाला अनेक दऱ्या निर्माण झाल्या होत्या. जांभ्या दगडांच्या त्या डोंगर कडांमध्ये सुळक्यांच्या पायथ्याला आत अनेक आडोशाच्या जागा निर्माण झाल्या होत्या. त्या जागेवर उभ्या असणाऱ्या हजारभर सैन्याला पन्हाळ्यासह बाहेरचं मुलूक दिसे, परंतु ती आडोशाची गुहेसारखी मोठी जागा बाहेरच्या मंडळींना दिसत नसे. याच जागेला शंभूराजांनी बारद्वारी असे नाव दिले होते. तिथे पोचल्यावर शंभूराजे आपल्या मित्रांना अभिमानाने सांगत, आपण ह्या सह्याद्रीच्या डोंगर रंगात अशा कितीतरी दऱ्या, काळदऱ्या बारद्वारी आहेत. हा प्रवेश इतका कठीण आणि अजिंक्य आहे की आमचे हे डोंगरकडे स्वतःच पोट चिरून आम्हाला सहज लपवून ठेवतील. जिथे सूर्याची किरणे सुद्धा पोचू शकत नाहीत अशा ह्या कठीण कडे कपारीपर्यंत त्या पापी औरंगजेबाची नजर तरी कशी पोहोचणार? रात्री छपरी पलंगावरून मऊसूत गादीवरूनही शंभूराजांचा डोळा लागायचा नाही. त्यांच्या बैचेनीने येसुबाईंच्या अस्वस्थतेमध्ये अधिकच भर पडे. जेव्हा कारभारी आणि दरकदारांच्या गोष्टी आठवत तेव्हा विषादाची जागा अनावर संताप होई. कारण त्या सुरात युवराज बोलत, अलीकडे आमच्या हिरोजी फर्जंद काकांना तरी काय झालं आहे कोणास ठाऊक. आग्र्याच्या महालातून आबासाहेब जेव्हा बाहेर पडले होते तेव्हा काही तासांसाठी त्यांनी आपल्या जागेवर हुबेहूब आपल्यासारख्याच दिसणाऱ्या फर्जंद काकांना झोपवलं होतं. युवराजनी आमच्या बालमनाला तेव्हापासून वाटे तसाच प्रसंग आला तर आबासाहेबांची जागा आमच्यासाठी फर्जंद काका भरून काढतील. मात्र अलीकडे आम्हाला टाळण्यातच ते धन्यता मानतात. युवराज, ते सारेजण तुम्हाला दुर्गुणी समजतात. होय, आम्ही बदफैली आहोत, बाईबाज आहोत, उठसूट चोरून मद्य रिचवतो आणि गांजाच्या कैफातच वावरतो असा जावईशोध ह्या मंडळीने अलीकडेच कसा लागला आहे. जाऊ दे, स्वारीने अधिक चिंता करू नये. इथे पन्हाळ्यावर मामांजी साहेबांशी झाल्या आहेत नवे खुलासेवार गोष्टी. त्यांचं हृदय निर्मळ आहे, मग इतरांची पर्वा करायची कशाला?
नाही येसू, राज्य चालवण्यासाठी कारभाराचा गाडा हाकावा लागतो, त्यासाठी कारभारांची नियुक्ती करावी लागते आणि बऱ्याचदा हे कुंपणच शेत खाऊन रिकामं होतं. चर्चेच्या ओघात येसूबाई बोलल्या, जसे सोयराबाई राणीसाहेबांचे पाठचे बंधू हंबीरराव स्वराज्याचे सरसेनापती बनले, तसं आमच्या सासूबाईंना अलीकडे गगनाचं ठेंगणं वाटू लागलं आहे. त्या आजकाल बोलतानाही वाघासारखा आमचा बंधू स्वराज्याचा सेनापती बनला असताना आमचे राजाराम बाळ सिंहासनापर्यंत पोचल्याशिवाय राहतीलच कसे. संभाजीराजे काहीच बोलले नाहीत. तशा येसूबाई खोदून विचारू लागल्या, स्वामींना वाटते ही गोष्ट खरी? करतील हंबीरराव त्यांना मदत? का नाही येसू, अगं असं कोट्यावधी होणांचं राज्य आपल्या भाचेसाहेबांना मिळत असेल तर जगातला कोणता मामा त्या गोष्टीला नाही म्हणेल? आज ना उद्या हंबीर मामा आपल्या बहिणीच्या पक्षाला मिळणार, ही तर काळ्या दगडावरचीच रेग आहे. लवकरच लग्न कार्य उरकून इकडून गेलेली मंडळी पन्हाळ्यावर परतली तेव्हा राजारामांच्या ममतेपोटी तिकडचे क्षेमकुशल विचारल्याशिवाय शंभूराजांना राहावेना. जाणारे सांगत होते, जेव्हा 16 उरकला तेव्हा थोरल्या महाराजांना प्रतापरावांची खूपच सय झाली म्हणे. ते अगदी गलबलून गेले होते. काही जणांनी शंभूराजांना सांगितले, आईन लग्न मंडपात राजाराम राजे रुसले हो, आमच्या लग्नासाठी आमच्या संभाजीदादांना का बोलवलं नाही, असा त्रागा त्यांनी सुरू केला. ते बोहल्यावर चढायला तयार नव्हते. शंभूराजे संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहेत अशी त्यांच्या हंबीर मामांनी समजूत काढली. तेव्हा कुठे धाकटे युवराज कळसात उभे राहिले. ही कहाणी ऐकताना शंभूराजांचे काळीज तिळ तुटत होते. दुसऱ्या दिवशी दुपारी शंभूराजे चंदनी पाटावर भोजनासाठी बसले होते. त्यांच्यासोबत ज्योत्याजी केसकर आणि इतर मित्रमंडळी पंक्तीला होती. तितक्यात जनार्दन पंत सुमंतांच्या वाड्याकडून एक सेवक लाडवाने भरलेली दुर्डी घेऊन आला. ती रेखीव रुमालाने आच्छादलेली नव्या कोऱ्या कांब्याची पाने फुले रेखवलेली दुर्डी येसूबाईंनी पाहिली आणि त्यांना थोडा धक्काच बसला. रायगडाच्या लग्नघरातून आलेली ती भेट होती हे ओळखायला येसूबाईंना वेळ लागला नाही. त्यांनी नजरेने सेवकाला दटावले. दुर्डी बाजूला नेऊन ठेवायचा इशाराही केला, पण तो बिचारा सेवक भांबावून गेला. तेव्हा येसूबाईच त्वरेने पुढे झाल्या. दुर्डी उचलून पटकन कोपऱ्यामध्ये नेऊ लागल्या. तर त्यांच्या कानावर शंभूराजांचे कठोर शब्द पडले, येसू, कशाला लपवतेस? काय लपवतेस? मंगल कार्यातली मिठाई अशी लपवून ठेवायची असते का? ये वाढ बरं ते लाडू साऱ्या पंक्तीला. शंभूराजांचा तो रुद्रावतार पाहून येसूबाईन पटकन पंक्तीला लाडू वाढले. शंभूराजांनी दुर्डीतला एक लाडू उचलला आणि येसूबाईंच्या हातावर ठेवला. खा 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 म्हणतो ना तुम्हाला, शंभूराजे ओरडले. दासी आणि कुळंबिनी समोर उगाच शोभा नको म्हणून येसूबाईंनी लाडवाचा घास घेतला. त्यांच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता. डोळ्यातून अश्रू तरळले. शंभूराजांनी अर्धवट लाडू आपल्या मुखात ठेवला आणि एकदम ढग गळू लागावा तसे त्यांना भडभडून आले. आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत ते बोलले, ज्योत्याजी, येसूबाई, अरे खा रे, खा, लाडू खा, कडू असोत वा गोड. आता यापुढे ताटावर विखाचे लाडू जरी कोणी ठेवले तरी ते गोड मानून खायलाच हवेत. येसू, आपल्यासाठी आता दुसरा पर्याय तरी काय उरला आहे? फाल्गुनी अमावस्या आली. त्या संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी सूर्यदेवाला ग्रहणाने ग्रासले होते. पन्हाळगडावरची काही हौशी मंडळी सूर्यग्रहण पाहत होती. आपल्या महालाच्या आगाशीतूनच शंभूराजांनी तिकडे दृष्टिक्षेप टाकला. तसा येसूबाई लगबगीने तिथे धावल्या. युवराजांचा हात पाठीमागून ओढत त्या बोलल्या, आत चला कसे. अशा वेळी सूर्याचं तोंड पाहणं खूप अशुभ असतं असं म्हणतात. जाऊ दे येसू, आता कसली शुभाशुभाचे पर्वा करायचे? वैऱ्याच्या वळचणीला जाऊन उभा राहायचा घडू नये तो अपराध आमच्याकडून घडला. मात्र एवढं घडूनही हत्तीचं काळीज असलेल्या आमच्या आबासाहेबांनी आम्हाला पोटाशी धरलं. लेकरा, पुन्हा असा सोडून जाऊ नको रे, असं म्हणत मिठीत घेतलं. त्यांच्या त्या एका मिठीनं मनातला विषाद, मत्सर, शंका कुशंका सारं विरघळून गेलं. आणखी 4 दिवस उलटले नसतील शंभूराजे अतिशय चिंताग्रस्त मनाने आपल्या महालाकडे परतले. स्वागतासाठी दरवाजात उभे असलेल्या येसूबाईंनी त्यांना काळजीने विचारले, स्वारींनी आज इतकं गंभीर का व्हावं? आबासाहेब अंथरुणाला खिळून आहेत, अत्यंत कष्टी मनाने शंभूराजे बोलले. काय सांगता? येसूबाईंनी घाबरत आपल्या पदराचा काटा हनुवटीजवळ ठेवला. इतकंच नव्हे तर रायगडावर रोज एक अशा गंभीर घटना घडतायत की त्या ऐकूनच चांगल्या मनुष्याला फेफरे यावं. असं काय घडलं आहे तरी काय?
आबासाहेबांच्या आजारपणाचा मातोश्री सोयराबाईंनी खूप फायदा उठवलाय. त्यांच्या डोक्यात नेमकं काय आहे ते समजत नाही. त्यांनी सरळ रायगडाची नाकेबंदीच करायला सुरुवात केली. अगं बाई, काय सांगता? होय, सारं भीतीचं आणि संशयाचं वातावरण पसरलं आहे तिथं. गडाचे दरवाजे तर बंद आहेतच, पण दिंड्याही क्वचितच उघडल्या जातात. कडक नाकेबंदीमुळे कोणाही मनुष्यास गडावर प्रवेश मिळत नाही. राहुजी सोमनाथ, रामचंद्र निळकंठ आणि प्रल्हाद निराजेंची इकडे तिकडे धावपळ सुरू आहे. गडाखाली 10,000ची हत्यारबंद फौज घेऊन सरदार मालसावंत उभे आहेत. येसू, आपल्या रायगडावर कसली तरी अघटित राजकारण शिस्त आहेत खास. युवराजांची चर्या काळजीने पुरती काळवंडून गेली होती. येसूबाईंच्या पापण्या भिरभिरल्या. युवराजांचा अंदाज घेत त्या बोलल्या, मला वाटतं इथं अधिक वेळ दवडण्याऐवजी तिकडं निघालेलंच बरं. तेच कळत नाही येसू, आम्ही काय करावं? आबासाहेबांच्या तब्येतीच्या काळजीनं तर आमचं काळीजच पोखरलं आहे, पण आम्ही तिकडे निघणार म्हणजे सैन्य सुद्धा कूच करणार. बरं, आमची कोणी वाट अडवू पाहिल, आमच्यासाठी दरवाजा बंद करू पाहिल तर आम्ही तत्काळ त्या दरवाजांच्या कड्या बिजागऱ्या खिळखळ्या केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पण याचाच दुसरा अर्थ पुन्हा संघर्ष, पुन्हा दंगल. येसू, खरं सांगू, आम्ही मुघलांकडे काही महिन्यांसाठी जाऊन स्वराज्याचं काडीचंही नुकसान केलं नाही, पण आमचं कपाळ मात्र कायमचं फोडून घेतलं. आज आम्हाला कल्पनांतीचीही भीती वाटत नाही, पण आमच्या भाऊबंधकांच्या तिरकस नजरा पाहिल्या की आमचा जीव अगदी कासावीस होऊन जातो. नको नको, स्वारींनी थोडं इकडंच थांबलेलं बरं, येसूबाई बोलल्या. काही ना काही निरोप येईलच तिकडून, भलेबुरे पाहू, मगच पुढचं पाऊल टाकू. गाफील न राहता पुढची पावले टाकणे आवश्यक होते. युवराजांनी संगमेश्वरकडे कवी कलशांना तात्काळ खलिता धाडून दिला. पाठोपाठ शृंगारपुराकडे घोडी धाडली आणि आपल्या सासरेबुवांना, पिलाजीराव शिर्क्यांना सावध राहायचा इशारा दिला. चैत्र शुद्ध पौर्णिमा आली. तो हनुमान जयंतीचा दिवस होता. युवराज भल्या सकाळी उठले, स्नान उरकून हनुमानाच्या देवालयाला गेले. त्यांच्या उभयता हनुमान मूर्तीची पूजा केली, महापूजा केली. मात्र आज ती एक पुरुष उंचीची पाषाणमूर्ती काही वेगळीच भासत होती. हनुमंताची शेंदुराने माखलेली चर्या खूपच कोपिष्ट दिसत होती. आज तर पहाटे उठल्यापासून येसूबाईंच्या जीवात नुसती तगमग चालली होती. खूप भयंकर, भीतीदायक आणि अतर्क्य असे काहीतरी वाटत होते. कशातही त्यांचे मन रमत नव्हते. दुपारी त्या युवराजांना घाबरत बोलल्या, आम्हाला मामाजी साहेबांची खूप चिंता वाटते. शंभूराजांची स्थितीही काही वेगळी नव्हती. जीव पाखडल्यासारखा झालेला. काळजात खोल गळई निर्माण होऊन त्यातून भीतीचं कंप सुटल्यासारखे जाणवत होते. पण तरीही आपल्या धर्मपत्नीला दिलासा देत ते बोलले, आबासाहेबांच्या तब्येतीची तुम्ही कसली चिंता करता? ते तर शुद्ध पुरुष दीर्घायुषी ठरणार आहेत आणि त्यांचं वय तरी काय झालं आहे? 50शीचा उंबरठा ओलांडायलाही त्यांना अजून 1 मास बाकी आहे. तुमच्या माझ्यापेक्षा ह्या मराठी मातीलाच त्यांच्यासारख्या भाग्यवंताची अधिक गरज आहे. सायंकाळी कवी कलश शिवराजांच्या महालामध्ये येऊन दाखल सुद्धा झाले. त्यांच्या पाठोपाठ संभाजीराजांचे जासूद महाडा आणि रायगडवाडीकडची दौड करून परतले. ते खूपच घाबरेगुबरे दिसत होते. गोंधळून सांगत होते, आम्हालाच काय, पण कोणालाही गडावर प्रवेश मिळत नाही. थोरले महाराज खूप आजारी पडून बिछाईतला खिळल्याचे जो तो सांगतो. पंचक्रोशीतील रयत सुद्धा झुंडीने चित दरवाजाच्या भोवती गर्दी करते, पण मुंगीलाही कोणी आत जाऊ देत नाही. काही जण तर सांगतात राजे गुडघी रोगाने आजारी आहेत. दुसरा जासूद बोलला. काही जण तर असंही म्हणतात, कोणी दबक्या आवाजात घाबऱ्या गुबऱ्या सांगू लागले की थोरल्या महाराजावर सोयराबाईंनी विष प्रयोग केलाय. जासुदांनी आणलेल्या बातम्या शंभूराजे शांतपणे ऐकून घेत होते. कडत सुस्कारे सोडत ते कलशांना बोलले, कवीजी, स्वराज्याची चक्र खूप उलट्या सुलट्या दिशेने धावतायत. सज्ज आणि सावध राहा. आबासाहेबांच्या प्रकृतीचं नेमकं वृत्त मिळवण्यासाठी वाऱ्याच्या वेगानं आणखी काही जासूद रायगडाकडे टाकोटाक पिटाळा. चैत्री पौर्णिमेचा दिवस छत्रपती शिवरायांच्या अंगामध्ये 8 दिवसांचा नवज्वर भरल्याचे निमित्त झाले आणि शिवराय परलोकवासी झाले. शिवरायांच्या ह्या अशा आकस्मिक जाण्याने पुरा रायगड दुःखाने काळवंडून गेला होता. बुरुज झुकले होते. कमानी दुःखाने वाकल्यासारख्या दिसत होत्या. गंगासागरापासून ते काळ्या हौदापर्यंत अनेक तलावांचे, टाक्यांचे आणि झऱ्यांचे पाणी मचूळ बेचव लागत होते. त्या वज्राघाताने मराठी राज्यांचे कंबरडे मोडल्यासारखे झाले.
मात्र स्वराज्याच्या भोवतालचे शत्रू हे वृत्त कसे स्वीकारतील, त्यांच्याकडून अचानक हमले होतील की काय, काहीच समजत नव्हते. गडावर अष्टप्रधानांपैकी कोणीही करते माणूस मौजूद नव्हते. त्यामुळेच कान्होजी भांडवलकर, राहुजी सोमनाथ आणि सोयराबाई राणीसाहेबांनी ही बातमी गुप्त राहावी यासाठी कसोशीने प्रयत्न केला. राजारामांच्या हस्ते कशीबशी उत्तरक्रिया आटोपण्यात आली. कारवारकडे मोहिमेवर असलेले अण्णाजी दत्त त्वरेने रायगडाकडे परतले. पाठोपाठ नाशिक त्र्यंबकेश्वर भागातून पेशवे मोरोपंत माघारी आले. राज्य रावणाचे असो वा रामाचे, प्रशासनाच्या उतरंडीमध्ये आपले हुकुमाचे आणि मोक्याचे स्थान कसे शाबूत राहील हे पाहणं हा जातीवंत प्रशासकाचा मुख्य पवित्रा होता. त्यामुळेच रायगडावर सचिव अण्णाजी पंत हे खूप बैचेन होते. इथं काय घडायचं ते घडू दे, पण एकदा जर का तो संभा सिंहासनावर आला की मग आपलं काही खरं नाही, असाच कंठरव त्यांच्या पक्षाने चालू ठेवलेला. अण्णाजींची अक्षरशः झोप उडाली होती. आजवर त्यांनी संभाजीराजांच्या द्वेषाची, त्यांना चार चौघामध्ये उघडे पाडण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्यांची एकूण अरेरावी, त्यांनी वसुलाच्या प्राप्त रकमेमध्ये घातलेला घोळ, परस्पर जारी केलेले सनदा आणि स्वतः गैरमार्गाने कमवलेला द्रव्यसंचय याची खडानखडा माहिती शंभूराजांकडे होती. त्यामुळेच अण्णाजी समोर दिसले की अपश्यता पश्चिमात्यांमध्ये हे पहा दिवसाढवळ्या द्रव्य लुबाडणारे अमात्य आले, अशा शब्दात युवराज त्यांचे अक्षरशः वाभाडे काढत. शिवरायांचा मंत्र सर्व कल्याणाचा असला तरी त्यांच्या काही वरिष्ठ कारभाऱ्यांचा दरकदारांचा कल स्वतःच्या तुंबड्या भरण्याकडेच होता. त्यामुळे वसुलाची पूर्ण रक्कम खजिनापर्यंत येत नाही, हिशोबात खोट येते. एवढेच नव्हे तर फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज अनेक परदेशी पाहुणे गडावर येतात, तेव्हा राजांबरोबर आपणास ही नजराणाची दक्षिणा मिळावी यासाठी कारभारी हापापलेले असतात. आणि 22शीतल्या युवराजांच्या तरुण रक्ताला ह्या गोष्टी सहन होत नसत. त्यामुळे ते धुसफसत राहत आणि पर्यायाने कारभारांची नाराजी उडवून घेत. शिवरायांच्या निधनानंतर अण्णाजींचे इष्टमित्र हळूच त्यांना विचारू लागले, काय हो अण्णाजी, आता राज्याच्या गादीवर शंभूराजे स्थानापन्न होतील, मग तुमचं काय? आपल्या भविष्याच्या चिंतेने अण्णाजी पंतांना ठार वेडे केले होते. आपला पुत्र मंचकी बसावा ह्या लोभापोटी सोयराबाई निश्चितच शंभूराजांना विरोध करतील. मात्र केवळ बुद्धीचा आणि कारस्थानाच्या बळावर राज्य उभे राहत नाही, त्याला बाहुबळीचीही खूप गरज असते हे अण्णाजींना चांगलेच ठाऊक होते. स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांचा कराडजवळ तळ पडला होता. पंतांनी त्यांच्याकडे लागलीच खलिता धाडला. आपल्याच बाच्यांना राजाराम साहेबांना राजगादीवर बसवायचा आमचा पक्का इरादा आहे. हे तुमच्या 7 कुळीचा उद्धार करतील. मात्र आमच्या या प्रयत्नांना आपला कौल मिळेल तरच आम्ही यशस्वी होऊ. सुदैवाने 2च दिवसात हंबीररावांचा उलट जबाब आला. सुरणवीस, आपण स्वतः इतके जाणते आणि तल्लख बुद्धीचे आहात. स्वराज्यातल्या कोणत्या झाडास किती पानं आहेत याचा सारा हिशोब फक्त तुम्हाकडेच आहे. आपल्या पुढाकाराने आमच्या भाचेसाहेबांचं कल्याण तर होईलच, मात्र तुमच्या बुद्धीनं चाललो तर अवघ्या स्वराज्याचं सोनं ह्या शिपाई गड्यास अजून काय हवं आहे? हंबीररावांच्या लेखी संमतीने अण्णाजीपंत भलतेच खुश झाले. त्यांच्या कारभारी पक्षाला मोठा जोर चढला. गडावर आल्यापासून ते सोयराबाईंना 2-3 वेळा भेटले होते. आता कनवटीला सेनापती हंबीररावांचे पत्र होते. त्यामुळे तर सोयराबाईंच्या महालाकडे जाताना त्यांच्या पावलांना विलक्षण गती प्राप्त झाली होती. पुढचे काम खूप सोपे होते. सोयराबाई राणीसाहेब पुत्रप्रेमाने कधी आंधळ्या झाल्या आहेत, किती आंधळ्या झाल्या आहेत, राजगादीसाठी त्या किती हापापल्या आहेत हे अण्णाजी पंतांनी एवढे दुसरे कोणीच जाणत नव्हते. त्यांच्या ह्या मनस्थितीचा फायदा घ्यावा, थोडीशी हळूवार फुंकर घालण्याचा अवकाश, लगेच सोयराबाईंच्या महत्वाकांक्षी मनाचे निखारे फुलतील, अशाने राजारामांना गादी मिळणार होती आणि अण्णाजी पंतांचा स्वार्थ आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टी अबाधित राहणार होत्या. राजांच्या मृत्यूनंतर सप्तमहाल ओकाबोका दिसू लागला होता. मात्र राणीवशाबाहेरच्या एका दालनामध्ये अण्णाजी पंतांना फारशी प्रतीक्षा करावी लागली नाही. दासींनी निरोप देताच थोड्याच वेळात सोयराबाई तिथे येऊन पोचल्या. पतिनिधनाने त्यांचे मन मोडून गेले होते. मात्र आपल्या आणि आपल्या पुत्राच्या भविष्याच्या चिंतेने त्यांना खूप व्याकुळ केले होते. आल्या प्रसंगाने दबून न जाता सोयराबाईंनी किल्ल्यावर आणि किल्ल्याबाहेर चोखबंद बंदोबस्त ठेवला होता. अण्णाजीपंत राणीसाहेबांचा वकूब, तडप आणि इरादा सारे काही जाणून होते. त्यामुळे ज्या आकांक्षेने आपण इथवर येऊन पोचलो ती फलद्रूप होणारच अशी अण्णाजी पंतांना खात्री वाटत होती. राणीसाहेब समोरच्या मंचकावर येऊन बसल्या तसे अण्णाजी पंत उठून मुजरा करीत आजीजीने सांगू लागले, महाराणी साहेब, आता अधिक वेळ दवडणं कोणाच्याही हिताचं नाही.
बाहेर जनता गोंधळलेली आहे, लष्कर हवाला दिलं झालं आहे, त्यांना योग्य तो हुकूम वेळेतच मिळालेला बरा. इतकी त्वरा करावी म्हणता? त्वरा राणीसाहेब, राजांच्या निधनाची खबर दाबून ठेवावी तितकी ती अधिक वेगाने बाहेर पसरते आहे. शिवाय सिंहासन अधिक काळ मोकळं ठेवलं तर आपणच आपल्या हाते अराजकाला आवात्म दिल्यासारखं होईल. सोयराबाई अधिक चिंतातूर दिसल्या. त्यांच्या दुःख वेदना लपत नव्हत्या. दीर्घश्वास घेत त्यांनी विचारले, कोणाला बसवावं सिंहासनावर? भले तेच अचूक लक्ष साधायची संधी आपल्या पावली चालून आली असताना आपणच आमची परीक्षा घेता म्हणे. कोणाला सिंहासनावर बसवायचं? अण्णाजी पंताच्या भरवशाने सोयराबाई उत्साहित झाल्या, परंतु तरीही एका धुसर शंकेनं अद्याप ही त्यांची पाठ सोडली नव्हती. शंभूराजांच्या ऐवजी आपण जर राजाराम बाळांना सिंहासनावर बसवलं तर रयतेला हे मान्य होईल का? त्यांना ज्येष्ठांची संमती मिळेल का? कशासाठी ऐनवेळी असं कचरल्यासारखं करता? सोयराबाईंना आठवण करून देत अण्णाजी पंत बोलले, आपण थोरल्या महाराजांना एवढं जवळून पाहिलं, त्यांना तरी आपल्या हयातीत राज्य शंभूराजांच्या हवाली करावं असं कधी म्हटल्यासारखं स्मरतं का तुम्हाला? पण त्यांना ते देऊ नका असं तरी कुठं सांगितलं होतं राजांनी? आपल्या रेशमकाठी रुमालाने अण्णाजी दत्तोंनी आपला घामेजलेला चेहरा पुसला. सोयराबाईंना अधिक चेतवत ते बोलले, महाराणी साहेब, तुम्हीच सांगा, मोठ्या राजांच्या शेवटच्या 8 दिवसात वाऱ्याची दिशा कोणत्या बाजूने वाहत होती? सोयराबाई काहीशा संभ्रमित झाल्या. त्या बोलल्या, त्या दिवसात राजे अर्धवीट गुंगीत असायचे, मध्येच जाबडल्यासारखे बोलायचे. शंभूबाळांना बोलवून घ्या, माझ्या शंभूला बोलवा. बोलावून घ्या म्हणजे काय, गादीवर बसवण्यासाठी बोलवा असं थोडंच होतं? मृत्यूसमयी मनुष्याचा जीव तळमळतो, लेकरा बाळांची याद येते, दुसरं काय? अण्णाजी दत्तोंना आता खूप गुदमरल्यासारखे वाटू लागले. उपरने वारा घेत ते बोलले, आणि समजा त्यावेळी थोरल्या राजांनी स्पष्ट सांगितलं असतं की शंभूराजांनाच गादीवर बसवा, तर त्यांचा तो सल्ला ऐकायला तुम्ही आम्ही खुळे होतो काय? अण्णाजींच्या फुलवणीने सोयराबाई अधिकच खुत निश्चयी दिसू लागल्या. अण्णाजी तर त्यांच्याच हृदयाची भाषा बोलून दाखवत होते. न राहून काळजीच्या सुरात ते बोललेच, महाराणी, कृपा करा, त्वरा करा. आपण राज्यरोहणाचा निर्णय लांबवत असल्यामुळे, राजांच्या निधनाचं वृत्त लपवून ठेवल्यामुळे गडाबाहेरच्या लोकांना भलत्याच शंका येऊ लागल्या आहेत. कसल्या शंका? इकडे तिकडे पाहत अण्णाजी पंत दक्क्या पण धारदार शब्दात बोलले. बाहेरच्या लोकांच्या जिभ्या खूपच वळवळू लागल्या आहेत. ते म्हणतात, राज्यतृष्णेने सोयराबाई राणीसाहेब आंधळ्या झाल्या, त्यांनीच थोरल्या महाराजांना विष घातलं. बाईनं राजाला मारलं. सोयराबाई कमालीच्या प्रक्षुब्ध झाल्या. पण वेळ गमावून उपयोग नव्हता. पटकन पुढचे निर्णय घेणे आवश्यक होते. त्याच दिवशी दुपारी खाजगीकडच्या सदरेवर रामचंद्र, निळकंठ, न्यायाधीश प्रल्हाद निराजी आणि राहुजी सोमनाथ अशी शेलकळी मंडळी मसलतीसाठी गोळा झाली. मसलतीला सुरुवात होऊन बराच वेळ लोटला, पण तिकडे अजून पेशवे मोरोपंत इंगळे फिरकले नव्हते. तसा अण्णाजी दत्तोंनी मोरोपंतांचा कधीच भरोसा नव्हता. नाशकाकडून गडावर यायला पंतांना बरेच दिवस लागले. आपण त्यांच्या आधी पोचलो हे एक बरे झाले. शंभूराजांना विरोध करणाऱ्यांची फळी बांधायची संधी तरी प्रथम आपणासच मिळाली, असे अण्णाजींना मनोमन समाधान वाटत होते. बैठकीमध्ये मोरोपंत न आल्याने काहींच्या नजरा वक्र झाल्या. अण्णाजी दत्तो अस्वस्थ होऊन उठले. त्यांनी मोरोपंतांकडे आतापर्यंत 3 दूत पाठवले होते, तरीही ते न फिरकल्याने अण्णाजी चांगलेच बेचैन झाले. शेवटी सहन न होऊन ते राहुजी सोमनाथांना बोलले, उठाव, सोबत लष्कराचे पथक घ्या आणि मोरोपंतांच्या वाड्यावर जाऊन चौक्या बसवा, त्याशिवाय त्या गर्विष्ठ मनुष्याचा पारा उतरणार नाही. तितक्यात उंच किडकिडे गव्हाळ वर्णाचे मोरोपंत पेशवे साक्षात समोर उभे राहिले. अण्णाजींची काही वाक्य त्यांच्या कानावर आदळली. त्यामुळेच मोरोपंतांचे गहारे डोळे कमालीचे तिरके झाले. त्यांनी शंभूराजांच्या विरोधात बैठकीत जमलेले हरिहर पाहिले आणि थोडेसे नमते घेत ते खाली बसले. बोला मंडळी, बोला. प्रसंग बाका आहे, वेशीच्या बाहेर शत्रू खडा आहे. अशा वेळी शहाणपणाचाच निर्णय घेणं केव्हाही श्रेयस्कर ठरेल. अण्णाजी पंत हातवारे करत सर्वांना सांगू लागले, अगदी गेल्याच वर्षी जो मनुष्य मोगलांना जाऊन मिळाला, ज्याने आपल्या भूपाळगडासारख्या बलाढ्य किल्ल्याच्या खंत्या लावून तो किल्ला पाडला, ज्याने स्वतःच्या वडिलांशी आणि स्वराज्याशी गद्दारी केली, अशा स्वराज्यद्रोही माणसाच्या हाती द्यायचं हे राज्य? अण्णाजी दत्तोंच्या तोंडचे मुद्दे सर्वांना बिनतोड वाटले, परंतु त्यांना आपल्या शांत आणि धीम्या स्वरात प्रत्यवाय करत मोरोपंतांनी विचारले, आम्ही म्हणतो थोडे दमानं घ्या, एवढी तातडी कशाला? तातडी कसली?
खाली बसू लागलेले अण्णाजी पंत झटकन उभे राहिले आणि बोलले, का आपण शंभूराजांच्या आगमनाची वाट पाहता आहात काय? त्यांनी इकडे लवकर निघून यावं आणि आम्हा कारभाऱ्यांची मस्तक हत्तीच्या पायाखाली तुडवून आमचा चिंदामेंदा करावा अशी आपली अपेक्षा आहे काय पेशवे? अहो, किमान स्वतःच्या जीवाची, आपल्या भविष्याची काही फिकीर कराल की नाही? अण्णाजी पंतांनी खूप अखंड तांडव केले, परंतु प्रधान मंडळीपैकी कोणी पटकन त्यांच्या मदतीस धावेना. उलट अण्णाजी ही मोठे उस्ताद आहेत. त्यांनी स्वराज्याच्या नावावर चांगली माया गोळा केली आहे. त्यामुळे शंभूराजांपुढे ते उघडे पडत असतील तर पडू देत, आम्हाला काय त्याचे, असाच विचार बहुतांश मंडळींच्या मनामध्ये होता. प्रधान आणि दरकदारांचा तो कमालीचा थंडपणा पंतांना खूप डाचू लागला. ते दात ओठ खात आणि आपल्या बोरूसारख्या टोकदार मिशांवरून हात फिरवत बोलले, चला तुम्हा सर्व मंडळींना शंभूराजांचे जोडे पुसावेत असंच वाटतंय असं दिसतं. खुशाल सेवा चाकरी करा बापड्यांनो, आम्हाला मात्र इथे एक क्षण कंठवणार नाही. त्याऐवजी सोटा आणि लोटा घेऊन काशीस जाणं आस्मादिकांना अधिक आवडेल. अण्णाजींना पुन्हा एकदा सर्वांकडे नजर टाकली, मात्र कोणाकडूनच रुकार येईना हे पाहून ते कमालीचे हातात झाले. बैठकीत अण्णाजी एकाकी पडतायत हे सोयराबाईंच्या लक्षात आले. अशाने सोयराबाईंचे सारे मनसुबे ढासळून पडणार होते. राजमाता म्हणून त्या दरबारामध्ये वावरायचे तर सोडाच, पण यात्रेकरूंच्या तांड्यावरून आपण भकास कपाळासारखे काशी यात्रेस निघालो आहोत असे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर तरळले. तशा त्या पुढे सरसावल्या कारभाऱ्यांना फैलावर घेत बोलल्या, अण्णाजी पंत काय स्वतःच्या भल्यासाठीच सांगतायत सारं? आज महाराजांच्या मृत्यूने स्वराज्याचं गलबत दर्यात बुडायची वेळ आली आहे. त्यातच भल्याबऱ्यांचा विधी निषेध न बाळगणारी शंभूराजांची पापानं बरबटलेली पावलं जर इथं सिंहासनापर्यंत पोहोचली तर काय अनर्थ ओढवेल याची किमान कल्पना तरी केली आहे कोणी? म्हणणं सांगते काय तो आत्ताच निर्णय घ्या. अण्णाजी पंतांच्या रागासाठी नव्हे तर आपल्या राज्याच्या प्रेमासाठी काहीतरी करा. स्वस्थ बसाल तर जीवास मुकाल. स्वतः नानीसाहेबांनी एवढा पुढाकार घेतल्यावर बैठकीत उलट्या दिशेने वारे वाहू लागले. तसे बहुतांशी सरकारकडून शंभूराजांकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने दुखावले गेले होते. त्यामुळे प्रत्येकाला युवराजामध्ये काही ना काही दोष दिसू लागला. नेमस्तांनाही कंठ फुटू लागला. न्यायाधीश प्रल्हाद मिराजी बोलले, केवळ पुत्र प्रेमापोटी थोरले महाराज उघड वाईट बोलत नसत. मी पैजेवर सांगतो, त्यांच्यासारखा उग्र प्रकृतीच्या पुरुषाला राज्य सांभाळता यायचं नाही. लाख बोललात, ते सर्वांचाच नाश करतील आणि स्वतःही नाश पावतील. रामचंद्र निळकंठ बोलते झाले. त्यासाठी सांगतो, त्वरा करा. औरंगजेबासारख्या शत्रू दारात उगवण्यापूर्वी स्थिर बुद्धीच्या राजाराम बाळांकडे कारभार सोपवा. स्वतः निश्चिंत राहा, यातच सर्वांचं कल्याण आहे. अण्णाजी पंत बोलले. सर्वांना शांत करत सोयराबाई खोचक आवाजात सांगू लागल्या, माझ घरातल्या गोष्टी कधी फडावर सांगायच्या नसतात, पण ही वेळच अशी आल्यानं स्वस्थ बसणं म्हणजेही पाप ठरायचं. आमच्या सौभाग्यलंकाराने थोरल्या महाराजांनी याच विषयावर आमच्याशी खासगीत अनेकदा चर्चा केली आहे. त्यांच्या मते शंभूबाळ म्हणजे कडक माथ्याचे तरुण पुरुष. अनेक दुर्गुणांचे आणि व्यसनांचे वारूळ त्यांच्या देहात वाढलं आहे. वर्तन बेछूट आणि बेजबाबदार आहे. त्या औरंगाबादला आणि बहादूरगडावर राहून आल्यामुळं त्यांचं खाणं पिणं स्वच्छंदी राहणं अधिक काय सांगायचं, सारे मुसलमानी वळणाचे विलासी शौक त्यांना जडलेले आहेत. त्यामुळेच अशी अरेरावी प्रवृत्तीचा तरुण गादीवर आला तर राज्य दुभंगेल, लयास जाईल. सोयराबाई अण्णाजी दत्तूंच्या कथांनी अर्जवाने मसलतीचे स्वरूपच बदलून गेले. राजाराम साहेबांना गादीवर बसून त्यांच्या नावे कारभार करायच्या अनाबाका झाल्या. पण शंभूराजांचे संकट टाळायचे तर पुढे कोणती पावले उचलावीत असा मुद्दा निघाला. तितक्यात अण्णाजी पंतांची चाणाक्ष नजर मोरोपंतांवर गेली. सर्वांचे चित्त त्यांच्याकडे वेधत अण्णाजी दत्तो विचारू लागले, मोरोपंत पेशवे, आपण असे शांत चित्त का? मोरोपंतांचे गारे डोळे चमकले. ते शांत सुरात उत्तरले, आम्ही तर राजियांचे मीठ खाल्ले आहे. त्यांचीच आण घेऊन स्पष्ट सांगतो, ज्येष्ठ पुत्र जिवंत असताना त्याला अंत्यसंस्कारासाठीही न बोलवणे, धर्मशास्त्र नाकारून त्याच्या वारसाधिकारामध्ये कोलदांडा घालणे, ह्या गोष्टी आमच्यासारख्याला बिलकुल पटणाऱ्या नाहीत. अहो, पण सर्व राज्य मंडळाचा निर्णय आहे हा. अण्णाजी दत्तो फनकारले. मंडळी, तुम्ही काय तुम्हास हवा तसा निर्णय घेण्यास मुक्त्यार आहात, पण तुमच्या या पापामध्ये कृपा करून आम्हास गोवू नका. मोरोपंताच्या या भूमिकेने सर्वांचीच तोंडे पाहण्यासारखी झाली. सोराबाई तर कमालीच्या अस्वस्थ झाल्या. आतापर्यंतच्या आपल्या प्रयत्नावर पाणी पडणार हे लक्षात येताच अण्णाजी दत्तो भयंकर संतापावून मोरोपंतांना विचारू लागले, हे पहा पेशवे,
आपण भानावर आहात का? काय बोलता आहात? काय आपण? अण्णाजी पंत, आपलंच डोकं शांत राहील तर किती बरं होईल. आपल्या शांत स्वराची पट्टी जराही वाढू न देता मोरोपंत बोलले. राजाराम बाळांना आमचा विरोध असायचं कारण नाही, पण मंडळी, वेळ विचित्र आहे, प्रसंग बाका आहे. उद्या त्या दिल्लीश्वर औरंगजेबाची फौज पाण्याच्या पर्वतासारखी आपल्या राज्यावर येऊन आदळली तर तिला व्यसन कोण घालणार? वा मोरोपंत, याचा अर्थ आम्ही बाकी सारे नामर्द आणि तुमचे ते शंभूराजेच हिम्मतबाज? अण्णाजी पंत चेष्टेने बोलले. हो हो, शंभूराजेच खरे जिगरबाज आहेत. त्यांची बरोबरी मराठी राज्यात आज तरी दुसरा कोणी करू शकत नाही. मोरोपंत निश्चून बोलले. इथे थांबू नका, जरा बाहेर गडाखाली काय चाललं आहे हे बघा. तिथे दरवाजेपाशी पाचाड रायगडवाडीपासून ते महाडपर्यंतची रयत हजारोंच्या संख्येने जमा होऊ लागली आहे. शंभूबाळांनाच सिंहासनावर बसवा अशी त्यांची जोरदार मागणी आहे. लष्करात तर युवराजांचाच हुकूम चालतो. सबब काळाची पावलं ओळखा, अक्कल आवरा. अण्णाजी पंत, हवं तर तुमच्यासाठी आम्ही शंभूराजांकडे रद बदली करू. यांच्या रागापेक्षा त्यांचं काळीज मोठा आहे. म्हणूनच सांगतो, ह्या उतावीळपणा आणि पोरकटपणा वेळीच थांबवा. मोरोपंताच्या स्पष्ट बोलण्याने अण्णाजी पंतांची पक्षाची घाबरमुंडी उडाली. तितक्यात आपल्या बुडाखाली एक गिरदी घेत बाळाजी पंत चिटणीस पुढे सरसावले. त्यांच्या तोंडातून उत्साहाने शब्द बाहेर पडले. आता खरेच सांगायचे तर नका, तुम्ही काहीच बोलू नका. तुम्ही काय बोलणार आहात ते आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. अण्णाजी पंतांनी बाळाजी आऊजींना मध्येच थोपवले. पुन्हा आपला मोहरा मोरोपंताकडे वळवत ते बोलले, तर पंत, तुम्हाला काय लष्कराची भीती वाटते? विसरलात की काय आपण? आपले सेनापती हंबीरराव हे सोयराबाई राणीसाहेबांचे धाकटे बंधू आहेत. त्यांच्या नजरेच्या इशाऱ्याने लष्कर चालते, दळ हलते. शिवाय हंबीररावांनी आमच्या पाठिंब्याचं पत्र आधीच पाठवून दिलं आहे. सोयराबाई मध्येच बोलल्या. पंत, चित दरवाजाची हद्द ओलांडून येण्यापूर्वी बाजूला उभी असलेली 15,000ची फौज आपण पाहिली नाहीत का? ती आपलीच आहे. गडावरचा खजिना आणि कोट्यावधी होणांचं रत्नालय आमच्याच हुकमतीखाली आहे. सेनापती आमचे, महाराणीही आमच्या पाठीशी. हे सारं सोडून पंत आपण जाणार कुठं? त्या कवी कलशाकडं? अण्णाजींनी विचारले. कसलेल्या नटासारखे अण्णाजी पंत आपली भूमिका वटवत होते. बोलता बोलता ते कधी आपले नेत्र गरगर फिरवत तर कधी डोईचे मुंडासे काढून बाजूला आपटत. दरम्यान त्यांनी आपल्या लांब शेंडीची गाठ 2 वेळा सोडली आणि 2 वेळा बांधली. त्यांनी राजारामांना गादीवर बसवण्यामागचे फायदे पुन्हा एकदा विशद केले. संभाजीराजांच्या दुर्वर्तनाचा, बैदफैलीपणाचा आणि रागीट स्वभावाचा पाडा पुन्हा एकदा वाचला आणि पुन्हा एकदा कवी कलशावर घसरत ते बोलले, अरे एकदाचा रायगडवर येऊ द्या शंभूराजांच्या त्या चेटक्या धटिंगणाला. जेव्हा रेड्याची ओली कातडी पसरून तो नराधम जारणमारण क्रिया करत बसेल, मंत्रतंत्राची भुतावळ घेऊन टाचण्या सुया खोचलेल्या काळ्या बाहुल्यांसारखा तो काळ तुम्हाला थयथया नाचायला लावेल, तेव्हाच तुमची डोकी ठिकाणावर येतील. कवी कलशांच्या अनामिक भीतीने सर्वजण घाबरून गेले. शेवटी अण्णाजी पंतांनी खूप आदळआपट करून पदरी हवे तसे दान पाडून घेतले. त्यांच्या बोलण्याला अखेर मोरोपंतांनीही दुजोरा दिला. तेव्हा अण्णाजी पंत त्यांना बोलले, हे पहा मोरोबा, जे काही ठरले असेल ते एकदाची लेखी टाकी होऊन जाऊ दे. आम्ही बोललो तसे वागणारच, मोरोपंत बोलले. अहो असे कसे मोरेश्वर? हवेतले शब्द उगाच हवेत विरून जातात. तेव्हा लेखाटाकी कौल कराराचं स्वरूप आलं की तुम्ही मोकळे, आम्ही मोकळे. अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी निश्वास टाकला. सर्व राजकारण हवेत असे मुठीत आल्याची त्यांना खात्री पटली. राजारामांच्या मंचग्रहणाचा निर्णय ही पक्का झाला. मात्र सर्वांपुढे एकच काळा प्रश्न होता, शंभूराजांचे काय करायचे? त्यांना जखडून ठेवल्याशिवाय कारभार चालवणे 1 दिवसासाठी कोणाला शक्य नव्हते. अण्णाजी पंतांनी पेशव्यांना तिथल्या तिथेच आदेश देऊन टाकला, मोरोपंत, शंभूराजांना तातडीने कैद करण्याचा हुकूम पाठवा. ते मुक्त राहतील तर राज्यामध्ये कोणालाही सुखाचा घास खाऊ द्यायचे नाहीत. लिहा पंत, आत्ताच लिहा, सोयराबाई राणीसाहेब बोलल्या. जनार्दन पंत सुमंतांना हुकूम पाठवा, युवराजांना पकडून म्हणावे तिथेच पन्हाळ्याच्या बंदीखान्यात लुटून द्या. उगाच ती पिढा रायगडापर्यंत आणायला नको. मोरोपंत सर्वांकडे पाहून मिठास हसले. अण्णाजी पंत बोलले, अहो सुरणवीस, गडबडीत आपण राज्यातले कायदे कानूनी विसरत चाललात की काय? राज्यकारभार विषयक महत्वाचे लेखी हुकूम ना तुमच्या हुकुमाने निघतात ना आमच्या हुकुमाने. बरं मग कोणताही किल्लेदार व सुभेदार बाळाजी आवजी चिटणीसांची स्वाक्षरी आणि मुद्रा पाहिल्याशिवाय हुकूम मानणार नाही.
मोरोपंतांच्या बोलाबरोबर अण्णाजी चक्रावले. त्यांना घाम फुटला. सोयराबाईंची नजर बाळाजी आऊजींना बैठकीमध्ये शोधू लागले, परंतु बैठकीतून चिटणीस केव्हाच मागच्या पावली निघून गेले होते. ती गोष्ट लक्षात येताच सारे चक्रावले. महालातली चिरागदाने जळत होती. राणीवशापलीकडे काही अंतरावर असलेल्या जंगली जाळ्यात आणि झाडोऱ्यात वारा जोराने वाहत होता. हिरकणी बुरुजावरून रातकिऱ्यांची किरकिर ऐकू येत होती. राणीवशातील बैठकीमध्ये फक्त अण्णाजी दत्तो आणि महाराणी सोयराबाई दोघेच बसून होते. ते दोघे खूप तणावाखाली दिसत होते. अण्णाजी दत्तो नाराजीने बोलले, ह्या बाळाबाई चिटणीसांच्या गळी हा निर्णय कोण उतरवणार? एकतर पहिल्यापासून ह्यांचा ओढा शंभूराजांकडेच आहे. सोयराबाई मात्र अस्वस्थ दिसल्या. त्या बोलल्या, बोलावणं गेलं आहे ना त्यांना, येतील आता ते, आमचा हुकूमही मानतील ते. थोड्याच वेळात उंच ताडमाड बाळाजीपंत बैठकीमध्ये दाखल झाले. त्यांनी सोयराबाईंना लवून मुजरा केला. सोयराबाईंनी शक्यतो गोड शब्दात राजापूरच्या अडचणींचा पाढा त्यांच्यापुढे पुन्हा एकदा वाचला आणि म्हटले, चिटणीस, तुमच्या दरखाची पत्र जायलाच हवीत. आमच्या जीवात जीव असेपर्यंत ते शक्य नाही महाराणी साहेब, पण तुम्ही तुमच्या शिक्क्याची पत्र न धाडाल तर कोणताही किल्लेदार शंभूराजांना कैद करण्याचं धाडस दाखवणार नाही. सोयराबाईंनी चिटणीसांना पुन्हा विनंती केली. अण्णाजी दत्तोने त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या आग्रहाचा आणि विनंती वजा धमक्यांचा बाळाजीवर काहीच परिणाम झाला नाही. महाराणींची माफी मागत ते आदराने बोलले, आम्ही अशी कशी लेखणी चालवू? आम्ही तर सरकारचं मीठ खाल्लं आहे, संभाजीराजे आमचे खावन. तरीही तुम्हाला आम्ही सांगू तसेच हुकुमनामे लिहावे लागतील. सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो दरडावणीच्या भाषेत बोलले. उगाच आम्हावर दबाव आणू नका, आमच्याने हे पाप घडणार नाही, स्पष्ट नकार देत बाळाजीपंत बोलले. हे पहा महाराणी साहेब, हा सारा प्रकार शास्त्र, रूढी आणि परंपरेला धरून नाही. बाळाजीपंत कैदेचा हुकूम लिहायला अजिबात तयार होईनात, जराही बदेनात. तेव्हा अण्णाजीपंतांनी आपला स्वर बदलला. ते काकुळतीने बोलले, अहो चिटणीस, आपले शंभूराजे आम्हाला तरी नकोसे आहेत का? थोरल्या राजांनी आम्हाला वडील बंधूंचं प्रेम दिलं, त्यांचे चिरंजीव म्हणजे आमच्याच पोरासारखे ना. शिवाय राजाराम बाळांकडे सत्ता काही कायमची द्यायची नाही. शंभूराजे अजून हुड आहेत, न कळते आहेत. थोडे जाणते झाले की त्यांचं राज्य त्यांना देऊन टाकू, मग ते सांभाळोत किंवा न सांभाळोत. खरे तर सोयराबाईंच्या आणि अण्णाजी पंतांच्या साळसुदपणाचा बाळाजींना खूप राग आला होता. तो त्यांनी मोठ्या कष्टाने गिळून टाकला. रात्र सरत होती, वेळ वाढत होती, मात्र बाळाजी आवजी काही ऐकायला तयार होईनात. तसा सोयराबाईंनी आवाज वाढवला, चिटणीस, युवराजांच्या अटकेचा हुकूम तुम्हाला बऱ्या बोलाने लिहायचा आहे की नाही? बाळाजीपंत, आता वृत्त झाला आहात. तुम्हाला खंडोबा निळोबा अशी लहान लेकरं आहेत. ते काही पुन्हा जंजिराकडे जाऊन चाकरी करणार नाहीत. त्यांची भाकरी ह्या राणीसाहेबांच्याच पायाजवळ आहे. कशाला उगाच आडमुठेपणा दाखवून स्वतःच्या हाताने आपलाच अन्नामध्ये माती कालवून घेता? आता अण्णाजी दत्तोंनी बाळाजीपंतांच्या गाभ्यालाच हात घातला होता. हुकुमनामा घेतल्याशिवाय अण्णाजी आणि राणीसाहेब उठायलाच तयार नव्हते. उत्तर रात्रीबरोबर बाळाजीवरचा भावनिक आणि मानसिक दबाव वाढत गेला. हे हात जोडत धीर गंभीर स्वरात बोलले, आपण लाख समजावा, मात्र आमच्या मनाला ह्या गोष्टी पटत नाहीत. आमच्याने हे पाप घडणार नाही. बोलता बोलता बाळाजींच्या डोळ्यापुढे गतकाळ उभा राहिला. राजापुरात बेकारीत दिवस काढणाऱ्या बाळाजी ह्या तरुणाने बोलता बोलता बाळाजींच्या डोळ्यापुढे गतकाळ उभा राहिला. राजापुरात बेकारीत दिवस काढणाऱ्या बाळाजी ह्या तरुणाचे पत्र त्यांना आठवले. त्या पत्राने पत्रातल्या वळणदार अक्षराने आणि अर्जवाने शिवाजीराजांना भुरळ घातली होती. त्या साऱ्याची आठवण होताच बाळाजीपंतांना बडबडून आले. डोळ्यातले अश्रू पुसत ते बोलले, ज्या अक्षरांनी माझ्यासारख्या अनाथाला हिंदवी स्वराज्याच्या चिटणीसपदाच्या उंचीवर नेऊन ठेवले, त्याच अक्षराने दगाफटका करायचा? साक्षात शिवपुत्र संभाजीराजांना गिरफ्तार करायचा हुकूम लिहायचा? छे, अण्णाजीपंत, भले कोयताना आमच्या हाताची बोट छटा, पण भलतीकडे आमची लेखणी चालणार नाही. अर्ध्या रात्री अण्णाजीपंतांनी बाळाजींनाच गिरफ्तार करून त्यांची जायदाद जप्त करण्याची धमकी दिली, परंतु त्याही धमकीला बाळाजीपंत डरले नाहीत. शेवटी अण्णाजीपंतांनीच आपली तैलबुद्धी वापरली, मध्यम मार्गी सल्ला दिला. तेव्हा डोळ्यातले अश्रू गाळत बाळाजीपंत बोलले, ठीक आहे सुरनिवीस, आपण अगदी हट्टालाच पेटला आहात तर आमच्या चिरंजीवाच्या आवजीबाबांच्या अक्षरातला खलिता लिहून द्या. पण ही गद्दारी आमच्या मनाला पटत नाही. शंभूराजे आम्हावर कोण भरवसा ठेवतात? काय वाटेल त्यांच्या हृदयाला?
शंभूराजांची नजर सज्जा कोटी समोरच्या प्रचंड दरीकडे जायची तेव्हा त्यांना शिवाजीराजांची खूप आठवण व्हायची. पित्याच्या काळजीने त्यांच्या पोटात खड्डा पडायचा. आज सज्जा कोटीमध्ये मनाला कोंडल्यासारखं वाटत होते. म्हणूनच त्यांनी आपला घोडा बाहेर काढला. कवी कलश आणि ज्योत्याजी केसकर यांची घोडी त्यांच्यासोबतच दौडत निघाली. ते तिघेही गडावरून जोरदार रपेट मारत वाघ दरवाजाच्या बाजूला गेले. जवळच्या एका बुरुजाजवळ एक प्रचंड शिळा पाहून तिघेजण तिथेच टेकले. खालून दूरच्या सपाटीकडून नागमोडी वळणे घेत एक पायवाट वर येत होती. वाटेच्या दुतर्फा जागोजाग अनेक झुडपे माजली होती. बोरीच्या आणि करवंदाच्या काटेरी जाळ्या पसरल्या होत्या. वर उभ्या असलेल्या शंभूराजांची नजर सहज खाली गेली तर खालच्या वाटेने 2 पाहुणे वर येताना दिसत होते. तो तिरकस कडा चालताना जनावरांची दमछाक व्हायची म्हणून त्या दोघांनी आपापल्या घोड्यांचे लगाम पकडले होते आणि ते हळू नेटाने पायी चढून वर येत होते. मधले एक गवतरण संपले. बराचसा डोंगर चढून ते दोघे अगदी वर येऊन पोचले. तेव्हा त्या दोघांच्याही आकृती अगदी स्पष्ट दिसू लागल्या. संभाजीराजांची पारखी नजर त्यांच्याकडे एकटक पाहू लागली. त्यापैकी एक जण होता खंडोजी नाईक आणि दुसरा गणोजी कावळे. हे दोघेही पट्ट्याचे जासूद होते. पन्हाळा, विशाळगड ते रायगड ह्या दरम्यान त्यांची सातत्याने ये जा चालू असायची. ते दोघे जण आज नक्कीच रायगडाकडून आले असावेत असे युवराजांनी जाणले. एकदाची चढण संपली. ते दोघे जासूद हाशहूस करत समोर पाहू लागले तर त्यांना ऐन मार्गावर शंभूराजाने कवी कैलास दैत्यासारखे उभे होते. ते दोघेही गडबडले, लटपटले. त्यांना काय बोलावे हेच सुधरेना. तेव्हा शंभूराजांनीच विचारले, काल दुपारचेच निघालात काय रायगडावरून? होय जी धनी, खंडोजी कसे बसे म्हणाला. खंडोजी आणि गणोजी गणोजीच्या चोरट्या नजरा चाळवल्या. खंडोबाने कमरेला बांधलेला धडपा उघडला आणि त्यातला एक खलिता शंभूराजांच्या हाती दिला. राजांनी तिथेच दांडीची रेशीमगाठ सोडली. उभ्या उभ्या खलिता वाचला. ख्वाली खुशाली शिवाय अन्य कोणताही मजकूर त्यात नव्हता. मात्र नेहमीसारखे लेखन बाळाजी चिटणीसांच्या अक्षरातले नव्हते. आवजी बाळाजींचे अक्षर ही कारभारी मंडळीच्या आणि युवराजांच्याही चांगल्या परिचयाचे होते. सरकार, गडबड आहे, निघतोजी असं बोलत ते 2 जासूद गडबडीने बालेकिल्ल्याची वाट चालू लागले. एकूणच शंभूराजांना सारा प्रकार काहीसा विचित्र वाटत होता. त्यांनी त्या जासूदांना हटकले. अरे थांबा, तुम्हाला इतकी जल्दी कसली? दिवसा उजेडी किल्लेदारांना भेटतो जी, खंडोजी बोलला. शंभूराजांनी त्या दोघांवर आपली करडी नजर रोखली. त्यांना बोटाच्या इशाऱ्याने जवळ बोलावले. तसे ते दोघेही यांत्रिकपणे माघारा आले. थरथरत युवराजांना पुन्हा मुजरा करत ते उभे राहिले. आता तर त्या दोघांनाही पुरता घाम फुटला होता. शंभूराजे जरबेने बोलले, कावळे, काय आहे तुमच्या कमरेला? काही नाही जी. ही आपली रोजचीच पत्र किल्लेदारांच्या नावाची होती. गणोजी दिटाईने बोलत होता. परंतु त्याच लटपटतेने पाय मात्र दगाबाजी करत होते. संशय अधिक बळावताच युवराजांनी आपल्या सहकाऱ्यांना इशारा केला. तशी त्या दोघांनी जासुदांच्या अंगावरची सर्व पत्रे हस्तगत केली. त्यापैकी एक खलिदा होता किल्लेदार विठ्ठल त्र्यंबकांच्या नावे. दुसरा होता हवालदार बहिर्जी नाईकांच्या नावे. संभाजीराजांची नजर पत्रातल्या गूढ मजकुरावर फिरू लागली. इकडे परिस्थिती फारच चिंतेची आहे. जैसा बंदोबस्त घडेल तसे कळवत जाऊ. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांना किल्ला उतरू देऊ नका. युवराजांना कैद करून बहुत सावधानी राहावे. महाराजांचे इकडलं वर्तमान तिकडे फुटू न देणे. यथावकाश पुढचे आदेश येतीलच. शंभूराजांच्या रागाचा पाडा चटकन चढला. त्यांच्या संतापाने नजरेशी सामना करावाचे धाडस जासुदांना होईना. ते घाबरून अधिकच लडबडू लागले. युवराजांनी त्यांना खडसावले. खरं सांगा, काय चाललं आहे तिकडे रायगडावर? आम्हाला जेरबंद करणाऱ्या ह्या कटामागचा बोलवता धनी कोण आहे? आमच्या पूज्य मातोश्री की निष्ठावंत अण्णाजी दत्तो? त्याचवेळी शंभूराजांचा आपल्या पित्याची सय दाटून आली. ते कातर सुरात विचारू लागले, सांगा, कशी तब्येत आहे आमच्या आबासाहेबांची? युवराजांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली तसा त्या दोघांचाही धीर तुटला आणि कमरेतून वारे गेलेल्या माणसासारखे त्या दोघांनीही जागेवर बसकन मारली. आपण एक भयंकर वाईट खबर लपवत आहोत. स्वराज्याची भावी वारसदारासमोर खोटे बोलत आहोत. ह्या अपराधाची त्या दोघांनाही जाणीव झाली. तसे ते हाय खाऊन लहान मुलासारखे रडू लागले. शंभूराजांचे पाय धरून दया याचना मागू लागले. सरकार, तुम्ही लय मोठी माणसं. तुमच्या झगड्यात आम्हा गरिबांना दानीला काय देताय? शंभूराजांनी इशारा केला तसे त्यांना
त्यांच्या मागोमाग असणारे गस्तीचे पथके पुढे धावले. त्या दोघांना जागेवरच कैद केले गेले. युवराजांनी आपल्या महालातील सदरेवर त्वरेने माघारा आले. पन्हाळ्याचे किल्लेदार विठ्ठल त्र्यंबक आणि हवालदार बहिर्जी नाईक तसेच जनार्दन पंत सुमंत अशा अंमलदारांना सदरेवर तत्काळ पाचारण केले गेले. त्या गुप्त खलित्यांचे पुन्हा एकदा सर्वांसमोर वाचन केले. झडत्या घेतल्या गेल्या तेव्हा ह्या सर्व प्रकारामागे एक मोठा राजकीय कट असल्याचे शंभूराजांच्या ध्यानात आले. शंभूराजांनी खंडोजींना प्रश्न केला, खंडोबा, आता कोणतीही सोंग न घेता खरे काय ते सांगून टाक. आमच्या आबासाहेबांची प्रकृती कशी आहे? आता त्या जासुदांना भीतीने कंप सुटला होता. त्यांनी लपवलेली खबर इतकी महाभयंकर होती की ती व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटला. ते मोठमोठ्याने रडत सांगू लागले, युवराज, दैवाने सारा घात केला हो, घात. गेले थोरले महाराज आम्हा सर्वांना सोडून गेले. त्या भयंकर वृत्ताने सर्वांवर आकाश कोसळले. राजवाड्यात एकच हल्लकल्लोळ उडाला. सर्वजण धायमुकलून रडू लागले. किल्लेदार विठ्ठल त्र्यंबकासारखा कटात सामील असलेल्यांनाही आपली अस्वे आवरेनात. सेवक, नोकरचाकर, दासदासी सारेच दुःखसागरात बुडून गेले होते. त्या बातमीची मात्र संभाजीराजावर काही औरच परिणाम झाला. त्यांनी दुःखाने ठाव फोडला नाही की आक्रोश केला नाही. मात्र एखाद्या कड्यावरून भव्य पाषाणमूर्ती खाली कोसळावी त्याचप्रमाणे शंभूराजे पाय नसल्यासारखे खाली गळून पडले. त्यांना मूर्छा आली म्हणावी तर डोळे सताड उघडे, न आली म्हणावी तर कोणतीच हालचाल नाही. सर्वांची एकच धावपळ उडाली. लिंबाच्या फोडी आणि ओल्या कांद्याची टरफले त्यांच्या नाकपुड्याजवळ धरली गेली. बऱ्याच उशिराने वेदनेने जर्जर झालेला सिंह आपली आयाळ पिंजरात गरजून उठावा तसा त्यांनी आबासाहेब म्हणून टाहू फोडला. कवी कलशांसह अनेक दरकदार त्यांना आवरण्याचा प्रयत्न करू लागले, पण शंभूराजे एखाद्या वादळासारखे उठले. आपल्या सशक्त बाहूंचे सर्व तडाखे देत त्यांनी समोर उसळी घेतली. आपल्या कवेत न मावणाऱ्या गोलाकार दगडी खांबाला त्यांनी विळखा घातला. त्या पाषाणावर आपले कपाळ बळवत ते आबासाहेब, आबासाहेब असा धावा करीत राहिले. जणू खांबाच्या रूपाने पंढरीचा पांडुरंग तिथे अवतरला होता. त्यांच्या खांद्यावर मान टाकून शंभूराजे शिवरायांच्या नावाने रुदन करीत होते. ते दृश्य पाहून सर्वांच्या काळजाला घरे पडत होती. बऱ्याच उशिराने युवराज थोडेसे शांत झाले. जलपत्रातून त्यांना पाणी पाजले गेले, परंतु धरणीकंपाचा हादरा निघून जावा आणि तरीही जमीन थरथरत राहावी तशी शोकमग्न अवस्था शंभूराजांची झाली होती. ते जासुदांवर ओरडले, गड्यांनो, आमची गंमत करायची तुम्हाला जर लहर आली असेल तर तसे सांगा. कसे निघून जातील आमच्यातून आमचे आबासाहेब इतक्या लवकर? युवराज, दुर्दैवाने घडलेली घटना खरीच आहे. फक्त 7 दिवसांच्या ज्वरांचं निमित्त झालं. शिवराय आम्हाला सोडून गेले. भावनेचा पहिला मोठा पूर ओसरून गेला होता. ते जासुदार रायगडावरील घटनाक्रम सांगत होते. गडाची नाकेबंदी कशी केली गेली होती, त्यामुळे आसपासची रयत कशी बेचैन झाली होती आणि हनुमान जयंतीच्या दिवशी दुपारी महाराज सर्वांना कसे पारखे झाले जासू सांगत होते आणि भोवती गोळा झालेले सर्वजण हुंदका देत होते. आणि राजांचे उत्तर कार्य कोणी पगार पाडले? महालामध्ये कवी कलशांचा आवाज घुमला. त्या नेमक्या प्रश्नासरशी शंभूराजांनीही त्या दूताकडे चमकून पाहिले. काळ्या हौदाजवळ गडावरील मोजक्या मंडळी गोळा झाली होती. तिथेच चंदनकाष्टी, बेलकाष्टे आणि मंत्राग्नी दिला गेला. पण शेवटचे क्रियाकर्म पार पाडले कोणाच्या हातून? राजाराम साहेबांच्या हातून. त्यांच्याजवळ शिंगणापूरवासी सावजीबाबा भोसल्यांना बसवलं गेलं होतं. त्यांच्याच मदतीनं बाळराजांनी क्रियाकर्म आटोपली. का? वडिलांच्या उत्तरक्रियेचा अधिकार शास्त्राने ज्येष्ठ पुत्रालाच बहार केला आहे याचा विसर पडला होता की काय तुमच्या त्या शास्त्र पंडितांना आणि मुजोर कारभाऱ्यांना? शंभूराजांनी सवाल केला. देवाच्या गळ्यातले मातीमुळाच्या दोरा जीर्ण व्हाव्या आणि एका पाठोपाठ एक सारे मोती घरंगळून खाली पडावेत, त्याचप्रमाणे एका बाजूने शंभूराजांच्या डोळ्यातून अश्रुपात सुरू होता आणि त्याचवेळी दुसरीकडे अन्यायाच्या विरोधात त्यांचे मन बंडावा करत होते. ते विचारत होते, अंत्यसंस्काराचा हा निर्णय आम्हाला डावलून आमच्या पाताळ यंत्री कारभारांनी आणि मातोश्रांनी घेतलंच कसा? का त्या शिवरायांचा हा शंभूबाळ अजून जिवंत नव्हता? की आपला जन्मदाता लोकोत्तर पिताच्या देहाला अग्नी देण्या इतकेही त्यांचे हात पवित्र उरले नव्हते? एक सामान्य मेंढपाळ आणि आगर कुणबा समजून तरी तुम्ही आमच्याकडे निरोप धाडायचा? निदान त्या निमित्तानं तरी ह्या दुर्दैवी संभाजीला आपल्या महाप्रतापी पित्याच्या चितेवर चाप्याची 4 रानफुलं वाहायची संधी मिळाली असती, धन्यता वाटली असती. आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात.
जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.